आणि एक केस होती माझ्याकडे, अशीच केस होती, ढकलून दिलं बाईला अशी केस होती. मग आम्ही स्पॉटला व्हिजिट केली. त्या गॅलरीच्या पॅरापेट वॉलचं किंवा त्या कठड्याचं हाईट मोजली. मग दिसीची हाईट PM नोट्समध्ये होती आणि बॉडी जिथं पडली, भिंत आहे आणि तिथून बॉडी जिथं पडली याचं डिस्टन्स आम्ही मोजलं. बघा, स्पॉट पंचनामा खूप इम्पॉर्टंट असतो. आपण आळशीपणा करतो, आपण स्पॉटवरती जात नाही, परंतु स्पॉटवरती गेलं पाहिजेत वकिलांनी. खूप सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी, बारीक बारीक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नजरेस पडतात. पोलिसांनी बऱ्याचशा गोष्टी लपवलेल्या असतात. आता जर पर्सननी वाकून बघताना खाली पडलं तर माणूस याच ठिकाणी पडणार आहे. जी माझी पॅरापेट वॉल आहे त्याच्या खालीच पडणार आहे माणूस बघताना वाकून. पुश केलं तर माणूस या वॉलच्या पुढे पडणार आहे. म्हणजे बॉडी या वॉलच्या पुढे असेल तर 100% ती केस बाय पुशिंगची आहे. आणि बॉडी खाली पडली असेल आणि पॅरापेट वॉल जर बेंबीच्या खाली असेल तर ती ठिकाणी त्या ठिकाणी ॲक्सिडेंटल केस आहे. वॉल बेंबीच्या वरती असेल आणि बॉडी जर पुढे पडली असेल तर डेफिनेटली इट इज अ पुशिंग केस. मग आम्ही ऑनरेबल ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील सर. Thank you so much. Now I would request to Advocate Vijay Deshmukh sir, please say a few words about today's session. सुप्रभात सर्वांना. आपलं सर्वांचं ह्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या परिसंवादामध्ये सहर्ष स्वागत. आजचे आपले वक्ते या ठिकाणी आलेले आहेत. ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील पुणे. काय आपली कुणाची काय गैरसोय झाली असेल तर थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपली ही कार्यकारिणी गेले 2 ते 2.5 महिने या ठिकाणी कार्यरत आहे. सर्व कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मुद्दा म्हणून त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं माझं कर्तव्य समजतो. त्यामध्ये आमचे उपाध्यक्ष जितेंद्र पिसाळ, सचिव ॲडव्होकेट सुरेश रुपनवर, सहसचिव ॲडव्होकेट रोहिणी राक्षे, खजिनदार ॲडव्होकेट गणेश राऊत, सदस्यामध्ये ॲडव्होकेट अमित कदम, ॲडव्होकेट दीपक नलावडे, ॲडव्होकेट लखन जगताप, ॲडव्होकेट राहुल भाटिया, ॲडव्होकेट राहुल गडकरी, ॲडव्होकेट रोहन गाडेकर, ॲडव्होकेट सई फाळके, ॲडव्होकेट सौरभ बर्गे, ॲडव्होकेट विशाल किरतकर. ही सर्व कार्यकारिणी आणि संपूर्ण सातारा जिल्हा बार हा आमच्या पाठीशी आहे. त्यामुळं आजचा आपण हा यशस्वी कार्यक्रम करत आहोत. सातारा जिल्हा बार असोसिएशनचं मोठं सहकार्य आहे. सर्व सिनियर वकिलांचं मार्गदर्शन आहे. त्यामुळं आजचा आपला हा 2 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होत आहे. आता या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच स्वागत. विशेषतः या ठिकाणी मुंबईवरून ॲडव्होकेट मिलिंद देशमुख आणि ॲडव्होकेट राजाराम बनसोडे हे आलेले आहेत. त्यांचं या कार्यक्रमाला विशेष योगदान आहे. आपला हा कायदेविषयक परिसंवाद घेण्यामागचा मुख्य हेतू आहे की आपलं नॉलेज अपडेट करावं. तसंच या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यातील सातारा येथील इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजचे सुमारे 40 विद्यार्थी लास्ट इयरचे या ठिकाणी आपण इन्व्हाइट केलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसंच त्यांच्यावर आलेले प्राध्यापक यांचंही स्वागत करतो. आणि आत्ता आपला जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या पुढच्या कार्यक्रमात मी संयोजकांना हे करावं म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Before call on the stage, I must mention famous cases which are handled by our chief guest, which are Bhima Koregaon case, Appa Londhe murder case, Digambar Kate murder case at Baramati, CBI versus Sri Mauli Infrastructure Limited, CBI versus Girish Kolhe and others, Bajaj Alliance cyber fraud case, Viraj Jagtap murder case, Vishal Fate share market scam at Solapur district, Natranjan share market case, Ashtavinayak share market case, Sujit Verma murder case, Garva Hotel Akhade murder case, Nana Gaikwad Mokka case, Sheikhe murder case, Sham Dabhade case, Nimbalkar and Builder fraud case. Ladies and gentlemen,
I am honored to welcome Honorable Advocate Sachin Zahalte Patil to our stage. We are pleased to have you here. Please come on the stage to share your thoughts with us. Advocate Sachin Zahalte Patil, sir. Good morning to all of you. The role is assigned to me to deliver lectures on medical jurisprudence. But let me very frank, this topic is very vast and only 45 minutes has been given to me. So with the permission of sir, I will extend for 15 or 20 minutes. So far as the lecture is concerned, somebody told me that there are certain law students are also over there. So the medium of communication is between Marathi and so we will try to cover this topic by Marathi and English. जिथं जिथं गरज आहे तिथं मराठी, जिथं जिथं आवश्यक आहे इंग्लिश तिथं इंग्लिशमध्ये बोलूया. कारण काय मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा सब्जेक्टच खूप तसं बघायला गेलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आणि डिफिकल्ट सब्जेक्ट आहे. कारण प्रत्येकातच बॅकग्राऊंड काही सायन्स नसतं. चला आपण लगेच आता टॉपिककडे सुरुवात करूया. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स ह्या शब्दाचाच विषय आणि अर्थ असा आहे की हे जे सायन्स आहे त्याचा वापर आपल्या या लॉ फील्डमध्ये केसेस डिस्पोज ऑफ करत असताना त्याचा वापर कसा केला जातो हे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये सांगितलं आहे. थोडक्यात म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ सायन्स वाईल डिस्पोजिंग ऑफ आवर केस. आता फॉर एक्झाम्पल डॉक्टर असतील, फिंगरप्रिंट्स असेल, त्यानंतर बॅलिस्टिक एक्सपर्ट असतील, DNA सॅम्पल्स असेल, याचा वापर या केसेसमध्ये ट्रू कन्क्लुजनसाठी कसं यायचं यासाठी हा समजा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा वापर केला जातो. आपण बघायला गेले एव्हिडन्स ॲक्टमध्ये सेक्शन 45 आहे. 45 सेक्शन्समध्ये म्हटलं आहे की एक्सपर्ट एव्हिडन्स इज रिलेव्हंट. सेक्शन 5 ते 55 या प्रकारामध्ये रिलेव्हन्सी सांगितलेली आहे. परंतु काय होतं आहे, आपण जर क्रिमिनल ट्रायल चालवत असाल सेशन्स कोर्टामध्ये किंवा JMFCमध्ये पण हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय आहे तो खूप असा अतिशय उपयोगी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करता येतो. बऱ्याचशा केसेस ह्या मेडिकलच्या सायन्सवरती किंवा बेसिसवरती लॉजिकवरती सुटतात, ॲक्विटल होतात. त्यामुळे हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. थोडंसं आपण सेक्शन 45कडे बघूया. त्याच्यामध्ये म्हटलं की मेडिकल एव्हिडन्स हा रिलेव्हंट एव्हिडन्स आहे. ओपिनियन एक्सपर्टचं हे रिलेव्हंट आहे. परंतु हे ओपिनियन जे असतं किंवा जो एव्हिडन्स असतो तो कॉरॅबेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स असतो. आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे एव्हिडन्स आहे, एक सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स आणि दुसरा हा कॉरॅबेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. म्हणजे सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल की A ने B ला मारलं, C ने ती घटना बघितली आणि C कोर्टामध्ये येऊन सांगतोय की साहेब Aच्या हातामध्ये चाकू होता, त्यांनी B ला बोकसलं, स्टॅब केलं, त्यामुळे तो B मेला. हा जो एव्हिडन्स असतो आय विटनेसचा तो सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स असतो. त्याला कोर्टाला जर वाटलं की हा माणूस खरं बोलतोय, रिलायबल आहे, त्यावढ्या एका गोष्टीवरती कोर्ट शिक्षा देतं. त्याच्यासाठी वेपनची रिकव्हरी, स्पॉटची रिकव्हरी, क्लोथची रिकव्हरी गरजेचं नाहीये. सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजे काय, ओनली एव्हिडन्स ऑन द बेसिस ऑफ विच कोर्ट कॅन कन्विक्ट द अक्युज्ड विदाउट एनी फर्दर कॉरॅबेशन. परंतु हा जो मेडिकल एव्हिडन्स आहे तो कॉरॅबेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स जरी असला, म्हणजे एखादा आय विटनेसची केस आहे, अशा केसेसमध्ये पूर्ण विटनेस सगळे होस्टाईल झाले आहेत किंवा सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्समध्ये काही आलेलं नाहीये, म्हणून फक्त मेडिकल एव्हिडन्सवरती शिक्षा देता येत नाही किंवा सोडता येत नाही. हा कॉरॅबेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स आहे. आता चला आपण त्या ठिकाणी मेडिकल एव्हिडन्सच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या ज्या मेडिकल एव्हिडन्समध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला PM नोट्सला सामोरं जावं लागतं. त्याच्यामध्ये 22 कॉलम्स आहेत. त्याच्यामध्ये रायगॉर मॉन्टिस म्हणजे काय, पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी म्हणजे काय, कॉज ऑफ डेथ म्हणजे काय, CLW म्हणजे काय, एनसाइज झोन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती नसते किंवा त्या गोष्टी आपला वापर कशा करायच्या हे आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी कमी माहिती असते. परंतु या गोष्टी खूप सोप्या आहेत. आपण जर लक्ष दिलं व्यवस्थितरित्या आपण 7वी 8वी 9वी 10वी एवढं जरी सायन्स आपल्याला माहिती असलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला PhDच करायला पाहिजे अशी गोष्ट नाहीये. चला आपण डायरेक्ट आता PM नोट्स, इंजुरी सर्टिफिकेट किंवा ब्रेपच्या केसेसमध्ये असणाऱ्या मेडिकल सर्टिफिकेट याच्या बाबतीमध्ये काही फॅक्ट्स अवलोकन करून घेऊया. टोटली 22 कॉलम्स असतात. त्याच्यामधला 17 नंबरचा कॉलम खूप इम्पॉर्टंट असतो आपल्या मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या प्रक्रियेमध्ये.
आणि शेवटचा जो कॉलम असतो तो कॉज ऑफ डेथ नावाचा प्रकार असतो. सुरुवातीला कुठल्याही केसेसमधलं बर्डन ऑलवेज ऑन द प्रॉसिक्युशन. प्रॉसिक्युशन हॅव टू प्रूव्ह देअर केस बियॉन्ड रिजनेबल डाऊट. आणि कुठलीही केस होमिसायडल आहे, सुसायडल आहे का ॲक्सिडेंटल आहे हे प्रॉसिक्युशनचं बर्डन आहे. फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं एखाद्या बर्निंगच्या केसेस बाबतीमध्ये थोडंसं बघूया, त्यानंतर सुसाईडच्या केसेसमध्ये बघूया, त्यानंतर या विहिरीत पडलेल्या केसेसच्या बघूया. आता बर्निंग केस आहे एखादी. विषय असा असतो की केस अशी आहे, एक महिला आहे, तिचं लग्न झालं, त्यानंतर अशा इलेक्शन झाले की हुंड्यासाठी सासऱ्यांनी मला रॉकेल टाकलं, दिराणी धरलं, नवऱ्याने काडी पेटवली आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि ह्या सगळ्या इंजुरी मला या जाळण्याच्या प्रकारामधून झाल्या. असा एक मृत्यूपूर्व जबाब असतो. आता बऱ्याच वेळा काय असतं की घटना घडलेली असती स्टोचा भडका, घटना घडलेली असती स्वतःहून पेटवलेलं असतं, पण यातच सगळ्यांचं ॲग्रेगरेशन किंवा याच्या सगळ्यांचा विपर्यास करून खोटी केस मांडलेली असते. 302 सारखं कलम लावलेलं असतं किंवा याच्या उलटही असतं. कधी कधी 302ची केस असते, परंतु थोडंसं काहीतरी करून त्या ठिकाणी ती केस सुसाईड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा ती केस आहे ती स्टोचा भडका होऊन झालेला प्रकार दाखवला जातो. मग आता हे स्टोचा भडका आहे, स्वतःहून जाळून घेतलंय का कुणीतरी तिला जाळलंय, हे ओळखायचं कसं? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो आपला PM नोट्स आहे. कारण असं म्हटलं जातं कायद्यामध्ये, मॅन मे लाय बट सर्कमस्टन्सेस नेव्हर लाय, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नेव्हर लाय, मेडिकल एव्हिडन्स नेव्हर लाय. विटनेस एखादा खोटं बोलेल की बाबा या ठिकाणी माझ्यासमोर जाळलं, परंतु तशा प्रकारच्या इंजुरी त्या PM नोट्समध्ये असेल तर आणि तरच असं म्हटलं जातं की ही केस आहे ती होमिसाईडची. मग बऱ्याच वेळा असं असतं की 4-302चा प्रूव्ह केलेला असतो, झालेला असतो चार्ज, तर ती केस आपल्याला ॲक्सिडेंटकडे घेऊन यायची असते. मग कसा विषय असतो? आता एखादं संकल्पना करा, एक केस आहे ज्या त्यामध्ये एका स्त्रीचा स्टोचा भडकावून तिला जखमा झाल्या, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिने एक मृत्यूपूर्व जबाब दिला की मला सासऱ्याने धरलं, सासूने रॉकेट टाकलं, दिराने काडे लावली आणि आमका आमका असं केस लावली. आता डाईंग डिक्लेरेशन्स ही झाली डाईंग डिक्लेरेशन्स. डाईंग डिक्लेरेशन इज सोल पीस ऑफ कन्व्हिक्शन्स. म्हणजे फक्त डाईंग डिक्लेरेशन ती बाई खरं बोलते आणि त्यावरती डाईंग डिक्लेरेशन्सवरती शिक्षा लागू शकते. परंतु आता ही केस आपल्याला ॲक्सिडेंटकडे, आपल्या इन्स्ट्रक्शन्स असे आहेत की या केसमध्ये आम्ही काही केलं नाही, आम्ही तिथं हजर नव्हतो सर, आणि अशा पद्धतीने तिने स्वतःहून जाळून घ्यायचा प्रयत्न केला आहे किंवा हा स्टोचा भडक्याने तिने परत ते डाईंग डिक्लेरेशन तिला पडवलं गेलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, एखादी स्त्री जेव्हा जळते स्टोचा भडकावून तर आपल्या फ्रंट साईडला इंजुरी होतात. पाठीमागे इंजुरी व्हायचं कारण येत नाही, कारण तो फक्त स्टोचा भडका झालेला असतो, रॉकेल अंगावरती आलेलं नसतं, फक्त तो जाळाचा भडका असतो. PM नोट्समध्ये फ्रंटल साईडला इंजुरी असतील तिच्या चेस्टला, स्टमकला आणि बॅकला जर इंजुरी नसतील तर याचा अर्थ आहे ती बाई स्टोच्या भडक्याने जळलेली आहे. हा सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची सगळ्यात खून. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा केरोसिन टाकलं आणि स्टोचा भडका, स्टोचा भडकामध्ये काय असतं की केरोसिन अंगावरती पडत नाही, पण केरोसिन टाकून जर एखाद्याला बर्न केलं तर या दोन इंजुरी ज्या आहेत त्याच्यामध्ये फरक असा आहे की केरोसिन आपल्याला माहित आहे हा ज्वलनशील पदार्थ आहे, एखाद्या माणसाच्या शरीरावरती रॉकेट टाकल्यानंतर त्याच्या जखमा हा डीप होतात. त्यामुळे सुपरफिशियल इंजुरी जर असतील बरोबरच्या जखमा तर ती केस आहे ती ॲक्सिडेंटलची केस आहे, ती काय होमिसाइडलची केस आहे. दुसरा प्रकार झाला. तिसरी गोष्ट अशी असते की जेव्हा एखाद्या माणसाला रॉकेल टाकून जाळलं जातं किंवा स्वतः रॉकेल टाकून जाळून घेतो, हा जो स्पॉट आहे स्पॉट तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जे काही आढळून आलं, जे काही त्यांना दिसलं, पाहता आलं, ऐकता आलं, याचा सगळा त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा करावा लागतो. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा रॉकेल टाकल्यानंतर त्या घरामध्ये रॉकेलचा वास येत होता का नाही ही घटना खूप महत्त्वाची आहे. स्पॉट पंचनाम्यामध्ये जर समजा ही घटना लिहिलेली नसेल की आम्हाला त्या ठिकाणी रॉकेलचा वास येत नव्हता तर याचा अर्थ ती ॲक्सिडेंटकडे केस जाते. त्यामुळं आपण काय करतो, आपण स्पॉट पंचनामा ॲडमिट करून टाकतो. परंतु अशा प्रकारच्या केसेसमध्ये स्पॉट पंचनामा कधीही आपण ॲडमिट करायचा नाही, कारण स्पॉटमधल्या घटना वेगळ्या असतात आणि आपण घेतलेला डिफेन्स कधी कधी वेगळा होतो. त्याच्यानंतर मी येणार आहे. तिसरी गोष्ट अशी बघायची आपण सगळ्यात महत्त्वाची आणि
की ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये बॉडी जाते, बॉडी गेल्यानंतर त्या ठिकाणी बॉडीला रॉकेलचा वास येत असतो. डॉक्टर ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये PM नोट्स करत असताना PM नोट्समध्ये डॉक्टरांनी स्पेसिफिक लिहायला पाहिजे की बॉडीला रॉकेलचा वास येतोय. ही जर गोष्ट लिहिलेली नसेल तर त्याचा फायदा आपण कसा घ्यायचा हे तुम्हाला 2 मिनिटं सांगतो. कारण आर्ट ऑफ क्रॉस पण खूप महत्त्वाची आहे. डॉक्टरांकडून जोपर्यंत आपण काही ॲडमिशन्स घेत नाहीये तोपर्यंत आपण आर्ग्युमेंट्स किंवा करू शकत नाही. डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा आहे की सर, केरोसिन इज हॅव्हिंग ओडर ऑफ कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे रॉकेलचा वास हा त्याचा एक गुणधर्म आहे आणि वासावरून आपण रॉकेल ओळखतो. तो यस म्हणणार. इन दिस केस तुम्हाला PM करत असताना अशा प्रकारचे ॲक्सिडेंटल, सुसायडल, होमिसायडल डेथ तुम्हाला बायफर्केट करण्यासाठी PM नोट्स करावा लागतो. कॉज ऑफ डेथ म्हणजे काय, मृत्यू कशाने आला, ते म्हणणार हो. मग या जर मैताच्या बॉडीला वास येत असेल रॉकेलचा तर ही गोष्ट नमूद करणं तुम्हाला PM नोट्समध्ये बंधनकारक आहे, ते हो म्हणतात. या केसमध्ये PM नोट्समध्ये कुठेही आपण नमूद केलेलं नाही आहे की मैताला बॉडीला रॉकेलचा वास येत होता, ते म्हणणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की ही जी घटना आहे ती ॲक्सिडेंटल आहे, तर ते हो म्हणतात. त्यामुळं ज्या काही PM नोट्समधल्या बारीक बारीक गोष्टी आहेत याचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करता आला पाहिजे, क्रॉस घेता आली पाहिजे. तिसरी महत्त्वाची किंवा चौथी गोष्ट आहे, अशा बर्न केसेसमध्ये काय होतं की डायिंग डिक्लेरेशन दिलेली असते. तत्पूर्वी आपल्याला सांगतो की रूल ऑफ 9 नावाचा एक प्रकार आहे. रूल ऑफ 9 जो मेडिकल एव्हिडन्स, मोदी, पारेख, टेलर कुठलंही पुस्तक घ्या, त्यातली आता आपण पारेखचं पुस्तक वापा. पहिल्यांदा सुरुवातीला पारेखचं पुस्तक खूप सोपं पद्धतीने लिहिलेलं, नंतर मोदीकडे या. रूल ऑफ 9 म्हणजे काय असतं की आपला जो तळवा आहे, तळवा आपल्याला बऱ्याच वेळा PM नोट्समध्ये असतं पर्सेंटेज ऑफ बर्न 90%, 70%, 60%. कॅल्क्युलेट करतात कसं, आपला जो तळवा आहे हा आपल्या त्वचेच्या 1% झाला. तळवा आहे तो आपल्या पूर्ण त्वचेच्या 1%. मग माझा जर तळवा जळला तर तो 1% झाला. माझा हात जर जळला तो 9% झाला. हा हात जळला 9% झालं. माझी ही पुढची बॉडी, पाठीमागची बॉडी 18%, ही 18%, पाय 9%, बटक्स त्या ठिकाणी 1%, हेड 5%. असं हे कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे बॉडीचा प्रत्येक पार्टला पर्सेंटेज दिलेला आहे. तळव्याची जर समजा तळवा 1% झाला तर हात 9% होतो. मग आता काय होतं की डायिंग डिक्लेरेशन ही जी संकल्पना आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी बर्न पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली जाते आणि तिला सांगितलं जातं की तू असं बोल. त्यामुळं तिची जी स्टोरी आहे की मला या ठिकाणी सासरीने जाळलं, सासूने मारलं, अमकं तमकं केलं, हे खोटं पाडायचं असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मयत ही बोलण्याच्या कंडिशन्समध्ये नव्हती हे आपल्या रेकॉर्डवरती आणावं लागेल. कारण का की डायिंग डिक्लेरेशन्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की ती स्वतःहून दिली गेलेली पाहिजे, व्हॉलंटरीनेस, नो ट्युटरिंग. आणि सेकंड, ॲट द टाइम ऑफ गिव्हिंग डायिंग डिक्लेरेशन्स दॅट वुमन ऑर मॅन शुड बी इन अ कॉन्शियस स्टेट असं म्हटलं गेलेलं आहे. कारण डायिंग डिक्लेरेशनचं प्रिन्सिपल हिअरसे एव्हिडन्सला एक्सेप्शन आहे. ट्रूथ सिट्स अपॉन द लिप ऑफ अ पर्सन, नो मॅन विल डाय विथ अ लाई इन हिज माउथ, शेक्सपियरनं सांगितलं म्हणून ती सेक्शन 32 प्रमाणे एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे ॲडमिसिबल आहे. मग ॲट द टाइम ऑफ गिव्हिंग द डायिंग डिक्लेरेशन द पेशंट वॉज अनकॉन्शियस हे आपल्याला आणायचं आहे. कारण ज्यावेळेस मृत्यूपूर्व जबाब दिला जातो त्यावेळेस डॉक्टरांची इंडोर्समेंट असते की या ठिकाणी 7:30 वाजता आम्हाला पेशंट शुद्धीवर दिसला, तर फिजिकली मेंटली स्टेबल आहे म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना डायिंग डिक्लेरेशनसाठी परमिशन, असे एक सर्टिफिकेट असतं डॉक्टरांचं किंवा त्याच मृत्यूपूर्व जबाबावरती इंडोर्समेंट असते. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्टर देखील मेकॅनिकली विदाऊट चेकिंग करता इंडोर्समेंट पोलिसांना मदत करण्यासाठी देतात. मग अशा केसमध्ये त्या डॉक्टरांचा एव्हिडन्स आपल्याला डिस्कार्ड कसा करायचा आहे. लक्षात घ्या, इंडोर्समेंट देणारा डॉक्टर वेगळा असतो आणि PM नोट्स करणारा डॉक्टर वेगळा असतो. तुम्ही इंडोर्समेंट करणाऱ्या डॉक्टरना कितीही प्रश्न विचारले ते अनकॉन्शियसबद्दल काही बोलणार नाहीत. या PM नोट्सच्या आधारे आपण ती बाई अनकॉन्शियस कशी होती आपण कोर्टाच्या निदर्शन आणून द्यायचं. फॉर एक्झाम्पल, हे बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये HB असतो. HB म्हणजे काय असतं, आयन्स असतात. ते आयन्स काय करतात की आपल्या शरीरातला ऑक्सिजन पूर्णपणे मेंदूकडे पोहोचून घेऊन जातात आणि मेंदूला जर ऑक्सिजन नसेल तर आपण अनकॉन्शियस असतो. ह्या आपल्याला 4थी 5वी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. नॉर्मल माणसाचा HB असतो तो 10:30-11 पर्यंत असतो.
म्हणजे नॉर्मल माणसाच्या HB-पेक्षा जर HB कमी झाला तर त्याचा अर्थ काय होतो की आपली आयर्नची मात्रा कमी झालेली आहे आणि आयर्नची मात्रा कमी झालेली की आपला ऑक्सिजन शरीरामधला ऑटोमॅटिकली कमी होणार आहे आणि ऑटोमॅटिकली ऑक्सिजन कमी असला की मेंदू आपला कार्य करणं हे आपल्याला सगळ्यांना मेकॅनिझम माहीत आहे. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं त्या मुलीला त्यावेळेस MLC नावाचा एक प्रकार असतो, मेडिको लिगल केसेस. एक रजिस्टर असतं, एक पेपर्स असतात, त्याच्यावरती कुठलीही अननॅचरल घटना घडल्यानंतर ते MLC पेपर्स त्यांना डॉक्टरना त्या ठिकाणी मेंटेन करावं लागतात आणि त्या MLC पेपर्समध्ये असं म्हटलेलं असतं की त्या बाईचा BP किती, त्या बाईचा पल्स रेट किती, त्या बाईचं HB किती, हे सगळं त्या ठिकाणी मेंटेन केलेलं असतं. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला त्या MLC पेपर्सची आपल्याला माहिती नसते, अवगत नसतात, त्यामुळं आपण हे MLC पेपर्स डॉक्टरांकडून 91 खाली कोर्टाला समन्स काढून ते पण रेकॉर्ड मागवून घ्यायचं आहे, कारण ते रेकॉर्ड आणि पोलिसांची केस टोटली डिफरंट असते. डॉक्टरना कॉन्ट्रडिक्ट करण्यासाठी हे एव्हिडन्स खूप महत्त्वाचं आहे. आपण या एव्हिडन्सकडे दुर्लक्ष करतो. आता बघा, हीच बाईंची केस घ्या, त्याच्यामध्ये मला BP 3 आढळला, सॉरी HB 3 आढळला. डॉक्टरना मी असे ही घडलेली घटना आहे, मी हे लेक्चर प्रॅक्टिकल ओरिएंटेड सांगतोय. 20-22 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये बऱ्याच मोठ्या विधिज्ञ वकिलांसोबत काम केलं आणि माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे या सगळ्या प्रॅक्टिकल ओरिएंटेड आपल्याला गोष्टी सांगतोय. त्या कदाचित कुठल्या पुस्तकात आपल्याला सापडणार नाही आहेत, परंतु 3 HB आहे. आता डॉक्टरने असा प्रश्न केला, सर HB इज इम्पॉर्टंट थिंग. येस, HB फॉल्स डाऊन फ्रॉम द नॉर्मल, दॅट वुड मीन्स दॅट इज लॅक ऑफ ऑक्सिजन. हो, HBचं कार्य काय? HB कॅरीज आयन्स. आयन्स कशासाठी? ऑक्सिजन कॅरीज. म्हणजे जर समजा HB 5च्या खाली फॉल झाला तर माणूस अनकॉन्शियस स्टेजमध्ये जाऊ शकतो. येस, मग त्यांना सांगितलं या केसमध्ये HB 3 आहे, म्हणजे याचा अर्थ ती बाई त्यावेळेस अनकॉन्शियस कंडिशनमध्ये असणार आहे. हे काय कोर्टाला सांगायची गरज नाहीये. आपलं काय काम आहे, आपण बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह नाही करायचं की नाही ही बाई अनकॉन्शियस होती, हिला हा विटनेस होता, अमकं होतं, हे नाही आपलं काम डिफेन्स लॉयरचं नाहीये. डिफेन्स लॉयर शुड प्रूव्ह देअर केस बाय प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यतांची शक्यता. या गोष्टीमुळं असा इन्फरन्स काढला जाऊ शकेल की ती बाई कॉन्शियस होते. कारण का, जर डॉक्टर म्हणतायत की 4च्या 5च्या खाली BP जर समजा तो HB कमी असेल तर माणूस अनकॉन्शियसमध्ये जातो आणि ह्या बाईचा BP ॲट द टाइम ऑफ गिव्हिंग डायिंग रिलेशन HB 4 आहे असं रेकॉर्ड झाल्यानंतर कोर्ट काय इन्फरन्स काढणार आहे? बाई अनकॉन्शियस होती. दुसरी गोष्ट काय होतं, मी ह्या ग्रामीण भागातल्या बऱ्याच केसेस आहेत म्हणून त्याकडे फोकस ठेवतोय. विहिरीत पडलं, जाळून मारलं, ह्या केसेस असतात म्हणून मी त्या ठिकाणी प्रॅक्टिकल ओरिएंटेड लेक्चर्स देतोय. काय होतं की बर्न केसेसमध्ये आपण हेड कॉलम बघायचा, जो 19 कॉलम आहे हेड कॉलम. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की या जो मेंदू आहे त्याला 3 आवरणं असतात. मेंदू आपला खूप इम्पॉर्टंट भाग आहे, त्याला थोडं जरी लागलं तरी आपल्याला त्या ठिकाणी इजा होणार आहे. त्याला 3 आवरणं असतात. त्याला मेनिंजेस म्हणलात, म्हणजे थोडक्यात पडद्यासारखं काम असतं त्यांचं, लुब्रिकंट म्हणून काम करतात, शॉक ऑब्झर्बरचं काम करतात. त्याला ड्युरा मॅटर, पाय मॅटर असे बरेच नाव आहेत त्याची. आपण ह्याच्यामध्ये जायचं नाही, आपल्याला काही PhD करायची नाहीये. आपण एकच बघायचं, मेंदू आहे, मेंदूच्या आवरणला मेनिंजेस म्हणतात. मेनिंजेसला जर काही इजा झाली असेल तर माणूस अनकॉन्शियस जातो. ह्या कॉमन सेन्स आहे. मेनिंजेस बर्न्स कसं असतं, हेडच्या कॉलममध्ये त्या ठिकाणी त्यांना ते जे स्कल असतं ते काढून त्याच्यामध्ये आतमधल्या पण गोष्टींना चेक करावं लागतं डॉक्टरना. डॉक्टर लिहितात PM नोट्समध्ये मेनिंजेस बर्न्स, आणि इकडं ज्या डॉक्टरनी PM केले ते म्हणतात मेनिंजेस बर्न्स, आणि या ठिकाणी जे डॉक्टर आहेत ते काय म्हणतायत की नाही ती शुद्धीवरती होती. मग आता तुम्हाला PMचे डॉक्टर हातामध्ये आहेत, PMचे डॉक्टर हातामध्ये आहेत, त्यांना तुम्ही काय विचारणार आहे? PMचे डॉक्टर तुमच्या हातामध्ये आहेत. PMच्या डॉक्टरना 4च प्रश्न विचारायचे आहेत. काय? सर, meninges are important part of brain. Yes. If there is injury to the meninges, the person would become unconscious. Yes. In this case, meninges are burns means what? The patients might be in unconscious conditions. डॉक्टर हो म्हणतात. आपलं काय आणायचं? माईट, एवढं जाण्याचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीची आपण क्रॉस एक्झामिनेशन जर केली तर त्या ठिकाणी आपण तो पेशंट अनकॉन्शियस होता हे आपण रेकॉर्डवरती आणून ठेवतो.
तिसरी गोष्ट अशी आहे, लक्षात घ्या, स्कल फ्रॅक्चर. डोक्यामध्ये रॉकेट टाकून जाळल्यानंतर त्या जाळण्याच्या प्रक्रियेमध्ये स्कल पण आपल्याला फ्रॅक्चर होते. मग ते स्कल फ्रॅक्चर झाले का नाही हे पण बघायचं. आणि सेम लाईन ऑफ क्वेश्चन, स्कल जर फ्रॅक्चर असेल तर दॅट मीन्स ग्रीवियस इंजुरी, आणि अशा सर्कमस्टन्सेसमध्ये ती बोलू शकणार नाही, हे रेकॉर्डवरती आणायचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, काय होतं बऱ्याच वेळा हे डायिंग डिक्लेरेशन्समध्ये सोडा किंवा बर्न केसेसमध्ये पण सोडा, बऱ्याचशा केसेसमध्ये कट थ्रोट केलेला आहे. ठीक आहे, कट गळ्यावरती तलवारीचा वार आहे, किंवा जाळत असताना पूर्णपणे गळा भाजलेला आहे. आता काय होतं, मी सांगितलं डीप इंजुरी आहेत आणि आपल्या गळ्यामध्ये स्वरयंत्र असतं. स्वरयंत्राला जर समजा त्या ठिकाणी काही इजा झाली तर बोलू शकणार आहे का माणूस? मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये लॅरिंग्स, पॅरिंग्स, बोन, हायवाइड बोन, थायरॉइड कार्टिलेज हे प्रकार आहेत. जर याला इजा झाली असेल तर माणूस स्वरयंत्राला इजा झाल्याचं बोलू शकत नाही. मग ही पण गोष्ट आपण बघायची आहे की लॅरिंजिसला काय झालंय का, किंवा हायवाइड बोनला काय झालंय का, स्वरयंत्राला काय झालंय का. फ्रॅक्चर असेल तर 100% तो बोलणार नाही, असं रेकॉर्डवरती आणायचं आपण. या सगळ्या गोष्टी बारीक बारीक सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आणखीन एक गोष्ट सांगतो जी खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं, बँक डिक्लेरेशन घेतल्यानंतर त्या बाईचा थंब इम्प्रेशन्स घेतला जातो, कारण तिला सही करता येत नसते. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन असतो, आणि लेफ्ट हँड पण बंद झाला असेल तर त्या ठिकाणी लेफ्ट हँड पुढचा आपल्या पायाचा अंगठा घेतला जातो बँक डिक्लेरेशन्सवरती. जी मयत आहे त्या मुलीने तो जबाब व्यवस्थित दिला काय नाही हे माहीत पाहिजे, त्यासाठी तिची सही घेतली जाते किंवा थंब इम्प्रेशन घेतलं जातं. आता काय होतं, खोटं कसं पडतंय बघा. बऱ्याच वेळा बाई मेलेली असते, माणूस मेलेला असतो आणि त्याचा फक्त डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी चिटकवलेला असतो मेल्यानंतर पण. मग काय होतं या बर्न केसेसमध्ये बघा. आता मी मगाशी सांगितलं आपलं रूल ऑफ 9 आहे. ठीक आहे, मग जर समजा 9% माझा लेफ्ट हँड बर्न झाला, 9% म्हणजे काय, हात 100% बर्न झाले, कारण हाताचं पर्सेंटेज बॉडीचे किती आहे, 9%, म्हणजे हात 100% बर्न झालेला आहे. मग बघा आता डॉक्टरांचे क्रॉस कसे घ्यायचे. सर या केसमध्ये हाताचं जे प्रमाण आहे ते 9% म्हणजे 100% हात बर्न झालेला आहे. यस, ते म्हणणार हो. याच्यामध्ये हाताचे तळवे पण बंद झाल्याची केस आहे पीएमच्या डॉक्टरांना. यस. मग आता आपण बघा, आपलं कॉमन सेन्स आहे, हाताचा जो अंगठा असतो त्या अंगठ्यावरती उंचवटे आणि खळगे असतात, त्याला रिजेस म्हणतात, बरोबर. हाताचा अंगठा आपण ज्यावेळेस आपण दाबतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रेषा पण येतात. म्हणजे याचा अर्थ काय की रिजेस आर परमनंट ॲट द टाइम. मग हात जर बर्न झालाय 9%, 100% हाताचा बर्न झालेला आहे अंगठा, मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये त्याच्या वरची पूर्णपणे स्किन गेलेली आहे. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये हे रिजेस कधीही त्या ठिकाणी अंगठ्यावरती येणार नाहीत. म्हणजे पोलिसांनी तो दुसऱ्याचाच कुणाच तरी अंगठा त्या ठिकाणी वापरलेला आहे याचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट होतो. एवढ्या एका केसवरती, एवढ्या एका सर्कमस्टन्सेसवरती पूर्ण डायिंग डिक्लेरेशन डिस्कार्ड होते आणि आपली केस आपण विन करू शकतो. आपल्याला वाटतं की हे खूप किरकोळ आहे, परंतु या लाईन ऑफ ॲक्शननी जर आपण आर्ग्युमेंट केली, या लाईन ऑफ ॲक्शनने आपण जर क्रॉस घेतली, डॉक्टरना सांगितलं की सर इन दिस केस hand has been burned 9%, means it is 100%. In these circumstances, the skin will not be, that skin will be burned. Therefore, there would not be any ridges of the thumb. Doctor yes म्हणणार आहे. In this case, you have found thumb. Therefore, this is not the thumb impression of the deceased. तर कोर्ट the doctor हो म्हणणार आहेत, कारण डॉक्टरांना PM केलेल्या डॉक्टरांना माहीत नसते याची परिस्थिती काय आहे आणि त्यांना या सर्कमस्टन्सेसमध्ये आपण आधी बांधून घेतलेलं असतं. आर्ट ऑफ क्रॉस नावाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये 10 पॉईंट्स नावाचा 10 पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे, पहिला प्रश्न काय आहे की डोंट आस्क द क्वेश्चन्स ऑफ विच यू डोंट नो द आन्सर. तुम्हाला स्वतःला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर प्रश्न सांगू नका, प्रश्न विचारू नका. हवेमध्ये तिरंदाजी नाही करायची, हवेत फायरिंग नाही करायची. आपल्याला स्पेसिफिकली त्या ठिकाणी आपण कधीतरी एक पुढच्या वेळेस सर आपण एक आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशनचं पण त्या ठिकाणी कधीतरी ठेवूया. आता हा प्रकार नाही आहे. तेव्हा थंब इम्प्रेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितले या बर्न केसेसमध्ये. आता चला आणखीन एक सगळ्यात इम्पॉर्टंट केस त्याच्याबद्दल आपण सुसाईड आणि स्ट्रँग्युलेशन. काय ॲस्फिक्सिया नावाचा टर्म आहे, ॲस्फिक्सिया. ॲस्फिक्सिया म्हणजे मग सांगितलं आपल्याला की प्रत्येकाला ऑक्सिजन लागतो, ऑक्सिजन मेंदूपर्यंत जातो
ॲस्फिक्सिया म्हणजे काय की लॅक ऑफ ऑक्सिजन, तुमच्या शरीरामधलं ऑक्सिजनचं प्रमाण त्या ठिकाणी बाहेर येऊ देणं न देणं म्हणजे ॲस्फिक्सिया. ॲस्फिक्सियाचे प्रकार आहेत काय? ॲस्फिक्सिया ड्यू टू थ्रोटलिंग, ड्यू टू स्ट्रँग्युलेशन, ड्यू टू सुसाईड, ड्यू टू थ्रोटलिंग मग सांगितलं आपल्याला. म्हणजे काय, समजा एखाद्या माणसाने फाशी घेतली तर त्याच्यामधल्या असणारी जी श्वसन नलिका दाबली जाते, श्वसन नलिका दाबली गेल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन येणार आहे का, त्याला ॲस्फिक्सिया म्हणायचं. पण त्याचा टाईप काय, सुसाईड. मग एखाद्या माणसाच्या गळ्यामध्ये दोरी टाकली आणि आवळली, ते काय आलं, स्ट्रँग्युलेशन्स. म्हणजे काय, गळा आवळून मृत्यू. पुढचा एक प्रकार आहे सफोकेशन्स, एखाद्या माणसाच्या तोंडावरती नाकावरती उशी दाबली, सफोकेशन. ॲस्फिक्सिया ड्यू टू सफोकेशन. सगळ्यांचं रिझन एकच आहे, लॅक ऑफ ऑक्सिजन, फक्त प्रकार वेगवेगळे आहेत. मग आता अशा केसेसमध्ये पण कधी कधी काय होतं की एखाद्या बाईने सुसाईड केलेली असते, तिला स्ट्रँग्युलेशन झालं किंवा तिला गळा आवळून मारले गेलं असं 302चं कलम लावलं जातं आणि खोटी केस दाखल केली जाते. कधी उलटं होतं की गळा आवळलेला असतो पण कधी कधी पोलीस सुसाईडची केस दाखवतात ना. आता हे सुसाईडची केस आणि होमिसाइडल, गळा आवळून दाबलं हे होमिसाईड आणि स्वतःहून सुसाईड केली हे सुसाईड, वेगवेगळी कलम आहेत. त्यामुळे जर 302चं चार्ज लावला असेल आणि आपण ती केस सुसाईडकडे घेऊन आलो तर आपण केस ॲक्विटल करत असतो. आता बायफर्केशन कसं करायचं बघा. ज्या दोरीने गळा आवळला किंवा ज्या दोरीने फाशी घेतली त्याला लिगेचर म्हणायचं. लिगेचर. त्या लिगेचरचा मार्क आपल्या गळ्यावरती उमटता जातो. कारण कसं आहे की तो प्रेशर या ठिकाणी पडल्यानंतर इथल्या स्किन जे आहे त्याच्यावरती तो इम्प्रिंट होतो, त्याला म्हणायचं लिगेचर मार्क. ज्या लिगेचरनी समजा साहजिक आहे, कॉमन सेन्स आहे आपला, ओढणीनं फाशी घेतली किंवा ओढणीने फाशी दिली तर ओढणी सॉफ्ट असल्यामुळे त्या ठिकाणी त्या लिगेचर उमटणार नाही. मी वायर घेतली, वायरने गळा आवळला, वायरचं इम्प्रिंट वेगळं येणार. काथ्या आहे आपला गावाकडचा काथ्या सर, काथ्याने जर समजा आपण गळा दावला तर काथ्याचं जे वन उमटतात ते त्या ठिकाणी इम्प्रिंट होणार. ज्याची जाडी जेवढी आहे त्या ठिकाणी तेवढा वन उमटला जाणार. म्हणजे लिगेचर टॅलीज विथ द लिगेचर मार्क. ज्या पद्धतीचं लिगेचर असतं त्याच पद्धतीचे लिगेचर्स मार्क त्या ठिकाणी उमटतात. पहिली गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय करतात पोलीस, खोटी रिकव्हरी दाखवतात. तिने सुसाईड केलेली असते साडीने, हे दाखवतात काथ्या किंवा एखादी नायलॉनच्या दोरीने आवळलं नरडं, असं 27 खाली रिकव्हरी केलेली असते. मग डॉक्टरना हा प्रश्न विचारायचा आपण की लिगेचर मार्क्स टॅलीज विथ द लिगेचर. येस, इन दिस केस लिगेचर यू डू नॉट फाइंड एनी प्रिंट ऑफ द नायलॉन रोप. आणि नायलॉन रोप जर वापरला असेल तर नायलॉन मधला जो पॅटर्न आहे या ठिकाणी उमटेल. डॉक्टर यस म्हणणार. आणि यस म्हटल्यानंतर काय झालं, डॉक्टरांनी तो काय नायलॉनचा दोरा बघितलेला नसतो. जस्टिस संजय देशमुख साहेबांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी, त्यांचं सहर्ष स्वागत करतो. लेक्चर कंटिन्यू करूया. आधीच मला 45 मिनिटात दिलेले आणि हा काही टॉपिक जो आहे तो खूप वास्ट आहे, तर आपण लिगेचर मार्ककडे होतो. आता आपलं काय मी सांगितलं आपल्याला लिगेचर्स मार्क आणि लिगेचर टॅलीज विथ लिगेचर मार्क. मग काय होतं, फाशी घेतलेली केस आहे आणि पोलिसांची केस आहे की 302 हिला गळा आवळून मारला आणि पोलिसांनी एक नायलॉन दोरीची रोप त्यांनी रिकव्हरी केला. डॉक्टरना काय प्रश्न विचारायचा, पहिला प्रश्न लिगेचर टॅलीज विथ लिगेचर मार्क. डॉक्टर म्हणणार यस, जसं लिगेचर आहे तसंच लिगेचर मार्क त्या ठिकाणी उमटणार. यस, इन दिस केस तुम्हाला नायलॉन सारखं लिगेचर मार्क त्या ठिकाणी आढळलं नाही. डॉक्टर म्हणणार हो. मग इन दिस केस एनी सॉफ्ट मटेरियल कॅन बी यूज. यस, आता हे जे तुम्हाला दाखवलेलं मटेरियल आहे ते नायलॉनचं रोप आहे, त्यामुळे नायलॉनच्या जे प्रिंट्स आहेत या ठिकाणी आढळून आलेले नाहीत, त्यामुळे हे रोप काही वापरण्याची शक्यता नाहीये. डॉक्टर म्हणणार यस. म्हणजे व्हॉट वी आर डुईंग, we are disbelieving the evidence which is recovered at the hands of the police and we are creating doubts in the mind of the court. आणि आपलं काय काम आहे, मग सांगितल्याप्रमाणे इट नॉट आवर ड्युटी टू प्रूव्ह आवर केस बियॉन्ड रिजनेबल डाऊट. वी शुड क्रिएट डाऊट्स इन द माइंड ऑफ द कोर्ट. आणि अशा पद्धतीच्या डाऊट्स निर्माण करत गेलं कोर्टाच्या मनामध्ये की कोर्ट विल गिव्ह द बेनिफिट ऑफ डाऊट टू द अक्यूज पर्सन. आपल्याला माहित आहे बेनिफिट कुणाकडे जातो, नेहमी हा आरोपीकडे जात असतो. तर लिगेचर्स बद्दल झालं. थोडक्यामध्ये येऊया. लक्षात घ्या,
हे सगळं कॉमन सेन्सवरती चालणाऱ्या घटना आहेत, त्याला काय खूप PhD करायची गरज नाहीये. एखादी लक्षात घ्या, या ठिकाणी या हॉलमध्ये मला सुसाईड करायची आहे. पहिल्यांदा मी काय करणार आहे, पहिल्यांदा डोअर लॉक करणार आहे. कारण का मी ठरवलंय मला सुसाईड करायचे, मला कुणाचं इंटरव्हेन्शन पाहिजे का नाही. मी कुठल्या तरी हॉलमध्ये किंवा एखाद्या शेतामध्ये जिथं कुणाला मी येणार नाही अशा सर्कमस्टन्सेसमध्ये पहिल्यांदा डोअर जर लॉक असेल आतमधून तर ती गोष्ट सुसाईडकडे जाते. त्यामुळं आपण काय करतो, स्पॉट पंचनामा ॲडमिट करून टाकतो आणि पोलिसांनी ही गोष्ट नेमकी त्या स्पॉट पंचनामे कडी आतून होती का नाही, कोयंडा आतमध्ये दार जर ढकलून समजा आतमध्ये कडेला लावलेली सुसाईड केली, येणारा माणूस काय करणार आहे, दार ढकलणार आहे दार तोडायसाठी आतमध्ये. मग कोयंडा कुठं पडणार आहे, बाहेर पडणार आहे का आत पडणार आहे, कडी कोयंडा बाहेर पडणार आहे. मग लॅच असेल का नाही, लॅचचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे स्पॉट पंचनामा अशा केसेसमध्ये ॲडमिट करायचा नाहीये, कारण स्पॉट पंचनामा तुमच्या केसला प्रोबॅबली घेऊन जात असतो. कॉरॉबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स, मी येणार त्याच्याकडे. पहिली गुण काय, सुसाईड करत असताना डोअर लॉक केलेलं आहे आतमध्ये. जर डोअर लॉक असेल तर सुसाईडकडे जात आहे. मला आता या छताला फाशी घ्यायची आहे, इमॅजिन करा या झुंबराला फाशी घ्यायचं, माझा हात पोचणार आहे का तिथपर्यंत, नाही. म्हणजे तो पॉईंट ज्या ठिकाणी सुसाईड घ्यायची आहे तो त्या व्यक्तीला ॲक्सेसिबल असला पाहिजे, लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, तिथं कुठं स्टूल वगैरे आहे का, कारण चढण्यासाठी स्टूल लागणार आहे. या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला त्या ठिकाणी ती सुसाईड आहे का ॲक्सिडेंट आहे किंवा मर्डर आहे हे कळतं. त्या स्पॉटवरती ॲक्सेसिबल पॉईंट नाही, त्या ठिकाणी कुठेही स्टूल नाही आहे, दरवाजा ओपन आहे, अशा सर्कमस्टन्सेस कुठं जाते, मर्डरकडे जाते. अशीच एक CIDची केस होती, उस्मानाबाद भागामध्ये चालवलं होतं. त्याच्यामध्ये CIDने काय केलं, तपास केला होता आणि ती केस सुसाईडची होमिसाईडवरती दाखवली होती. मग त्यावेळेस आम्ही स्पॉटला व्हिजिट दिली. त्यांनी काय केलं होतं, मैताची हाईट आणि छताची हाईट मोजली होती आणि त्यांनी असं कॅल्क्युलेट केलं होतं की त्या ठिकाणी तो पॉईंट ॲक्सेसिबल नाही आहे, म्हणून ती होमिसाईडची केस आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली, त्या ठिकाणी असं जाणवलं बेडची हाईट आहे, साईडला बेड होतं, बेडची हाईट आणि सिलिंगची हाईट. आता सिलिंगच्या खाली एक फॅन होता, तर फॅन खाली आल्यानंतर थोडं अंतर कमी होणार आहे, त्या ठिकाणी बांधायचं आहे, सिलिंगला नाही बांधायचं आहे. आणि माझे हात, म्हणजे हात उंचावून केल्यानंतर तो सिलिंग फॅन मला बरोबर हाताला येतोय. त्यांनी काय केलं तर मैताची हाईट आणि सिलिंगची हाईट वरची, म्हणजे हा हात माझा इथं येणार आहे, लागणार आहे. यांनी फक्त माझी उंची आणि सिलिंगची उंचीमुळे माझा ॲक्सेसिबल पॉईंट नाही येणार आहे. मग आम्ही क्रॉस घेतली त्यांना की देर इज अ स्टूल, येस, कॉटची हाईट किती होती, 3 फूट, मैताची हाईट 5 फूट, तिचे हात 2 फूट, सिलिंगमधला फॅन 7 फूट आणि जर खाली आला तर 5 फूट, म्हणजे याचा अर्थ 5 फुटाच्या अंतरावरती मला ते बांधणं शक्य होतं. या एका पॉईंटवरती केस सुटली. म्हणजे त्या ठिकाणी कोर्टाच्या मनामध्ये CIDच्या बद्दल डाऊट निर्माण केला गेला, कारण यांनी दे आर सप्रेस विथ द ज्युनियन मटेरियल्स फ्रॉम द कोर्ट. आणि अशा सर्कमस्टन्सेसमध्ये मी जर स्पॉट ॲडमिट केला असतं काय झालं असतं, स्पॉट कधीही ॲडमिट करायचं नाही. इव्हन कोर्टाने जरी इन्सिस्ट केलं, साहेब वकील साहेब त्याच्यामध्ये काय नाहीये, तुम्ही स्पॉट ॲडमिट करा, नो सर, 254 प्रमाणे तुम्हाला ॲडमिट करायचं डिस्क्रिप्शन आहे तुमची, तुम्हाला कोणी बर्डन करू शकत नाहीये. त्यामुळं स्पॉटमध्ये खूप फरक असतो. चला, त्याच्यामध्ये दुसरा क्रायटेरिया काय बघायचा आहे आपल्याला, 1 मग सांगितलं मला लिगेचर मार्क. सुसाईडमध्ये लिगेचर मार्क नेहमी ऑब्लिक असतात, असे काना इथून गेलेले कानापर्यंत गेलेले असे ऑब्लिक असतात, वर गेलेले कानाच्या तिकडं. कारण सुसाईड करताना माणूस असा सुसाईड होती आणि जी अशी वन असतं, दोरीचा वन असा जातो. त्यामुळं जर ऑब्लिक नेचर ऑफ लिगेचर मार्क असेल तर ते नेहमी सुसाईडकडे जातं. आणि जर पॅरल लिगेचर मार्क आहेत, समजा एखाद्या गळ्यामध्ये पाठीमागून दोरी टाकली आणि ओढल्या असं, तर नेहमी पॅरल असणार, त्याचा परपेंडिक्युलर किंवा असे ते वन येणार नाहीत. दुसरी गोष्ट काय बघायची, लिगेचर मार्क, त्याच्यामध्ये पॅरल असतील तर ते लिगेचरकडे जातं आणि ऑब्लिक असतील तर ते सुसायडलकडे जातं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, काय होतं आपल्या इथं सगळ्यांना माहिती आहे, लाळ ग्रंथी असतात. इथं लाळ ग्रंथीला जर समजा टच झाला तर त्यातून लाळ बाहेर गळते. सुसाईड करत असताना बरोबर लाळ ग्रंथी इथं असतं, तिथं ती दोरी अशी घट्ट जाऊन बसते आणि लाळ ग्रंथीमधून तोंडातून लाळ येते. मग ज्यावेळेस प्रेत लटकत असतं असं, त्याच्या तोंडातून लाळ गळत असते. ड्रिबलिंग ऑफ सलायवा. ड्रिबलिंग ऑफ सलायवा इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर टू बायफर्केट होमिसाइड फ्रॉम द सुसाईड.
मग आपण स्पॉट पंचनाम्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या पंचाची काय क्रॉस घ्यायचे, तुम्ही प्रेत उतरवलं, हो. उतरत असताना त्या ठिकाणी मैताच्या तोंडावरती लाळ गळत होती, हो. हा एक पॉईंट तुम्हाला होमिसाईड करून सुसाईडकडे घेऊन जातो आणि आपल्या तिकडे लक्ष नसतं. खाली लाळेसारखा पदार्थ पडलेला आहे असं त्या ठिकाणी आलेलं असतं, पण आपण त्याच्यावरती क्रॉस अजिबात करत नाही. ह्या सगळ्या किंवा कुठंच लाळ नाहीये, लाळ कुठंच नाहीये, फक्त मैताच्या कपड्यावरती लाळ पडलेली आहे आणि ते सीएला पाठवलेलं आहे. मग आता मैताच्या तोंडात लाळ दिसली नाही, खाली लाळ दिसली नाही म्हणजे आपण काय करतो, कॅज्युअली घेतो. पण ते सीए रिपोर्टकडे बघायचं. डॉक्टर असतात, डॉक्टर त्या ज्यावेळेस पंचनामा करतात त्यावेळेस म्हटलेलं असतं फ्रोथी फ्लुइड कम्स फ्रॉम द माउथ ऑफ द पर्सन. मग त्यांना म्हणायचं सर फ्रोथी फ्लुइड इन्क्लुड्स सलायवा आणि ही सलायवा तुम्हाला ऑब्झर्व झाली. मग पहिल्यांदा प्रश्न काय, डॉक्टरने सलायवाचा प्रश्न आता नाही विचारायचा, मग सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा लॉक करून घ्यायचं, लॉक सिस्टीम. सर पहिला प्रश्न काय असणार आहे, सर टू बायफर्केट द होमिसाइड फ्रॉम द सुसाइड, येस युअर ड्युटी, अँड टू लुक अपॉन और बायफर्केट यू हॅव टू ऑब्झर्व द सलायवा, ड्रिबलिंग ऑफ सलायवा. इफ ड्रिबलिंग ऑफ सलायवा इज देअर दॅट मीन्स इट इज अ सुसाइड नॉट द होमिसाइड. डॉक्टरांनी हो म्हणून बसलेले आहेत, बरं. मग आता सांगायचं सर या केसमध्ये स्पॉटवरती सलायवा सापडली आहे किंवा मैताच्या कपड्यांवरती सलायवा सापडलेली आहे, म्हणजे ही केस कशाची आहे सर, सुसाईडची. डॉक्टर आधी सुसाईड म्हणून बसलेले आहेत. आपण ह्या गोष्टींकडे निग्लेक्ट करतो आणि परत म्हणतो की मग मला कन्व्हिक्शन कसे लागले. आपल्या सगळ्या चुका असतात. कोर्ट काही करत नाहीये, कोर्टाला काही घेणं नसतं. कोर्ट फक्त काय करतंय की त्यांच्या समोर एव्हिडन्स बघणार आहे. कोर्ट काय स्वतः तिथं ऑब्झर्वेशन करायला गेलेलं नाहीये आणि कोर्टाला आलेल्या एव्हिडन्सच्या पुराव्यावरती फक्त त्यांना जजमेंट द्यायचं असते. तुम्ही जर ही फॅक्ट रेकॉर्डवरती नाही आणली सलायवाची, ठीक आहे, तर मग कोर्ट तुम्हाला कसं सोडेल. आणि आपली इच्छा असते की मी खूप चांगली चालवली आणि मला कन्व्हिक्शन कारण कोर्टाने अशा प्रकारच्या तुमच्यासारख्या 2000 केसेस जजमेंट दिलेलं असतं. देशमुख साहेब आहेत आमचे सुद्धा चुका काढतात. अजून मी एवढं माझं मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सवरती आता मी असे माझे 300-400 लेक्चर असेल आणि मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये हाच विषय शिकवत आहे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स, तरी देखील साहेब चुका काढतात. म्हणजे लक्षात घ्या की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स खूप इम्पॉर्टंट भाग आहे. सुसाईड आणि होमिसाईड बद्दल मी आपल्याकडे आलो. आता हे बघा मी तुम्हाला विहिरीतल्या पडल्याच्या केसेसबद्दल सांगतो. आता हा माझा टॅब आहे, ठीक आहे. आता हा टॅब हे बघा एका पॉईंटवरती स्थिर झालाय, एकच पॉईंट आहे. याला म्हणायचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे, आपल्या 8वी 9वीत झालेलं आहे. मग माणसाची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं आहे, त्याची बेंबी, नाभी, बेली. माणसाला जर असं धरलंय बेंबीवरती, असा आडवा केला माणूस, आडवा केलेला माणूस पूर्णपणे तरंगू शकतो. कशासाठी सांगतोय बघा, अशी केस आहे. बाईला गॅलरीमधून ढकलून दिलं आणि बाई खाली पडली. आता ही ढकलून दिली, स्वतःहून उडी मारली का वाळू हलत असताना पडली, याला बायफर्केट कसं करणार. पोलीस नेहमी काय असतं, नवऱ्याने ढकलून दिली, नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, अडथळा येत होती म्हणून तिने ढकलून दिली. रंगवलेली स्टोरीज असते बऱ्याच वेळा. मग मला सांगा, ह्या टेबलची हाईट आहे, माझ्या बिंबीच्या वरती आहे, मी असं वाकून बघायला गेलो पडणार नाही. पण ह्या टेबलची हाईट खाली, हा टेबल एवढा आहे, याच्या खाली मी बघायला गेलो तुम्ही पडणार आहे, आय विल फॉल. गॅलरीमध्ये आपले पूर्वजांचे ज्या गॅलरी असतील किंवा आपल्या पूर्वजांच्या बिल्डिंग बघा, कोर्टाचे पण डिस्ट्रिक्ट जजचे कोर्टाची आपली बिल्डिंग बघा, देशमुख साहेब इथं पीडीचे होते, सगळ्यांच्या कठड्याच्या हाईट बिंबीच्या वरती राहणार. तुम्हाला त्याचं रिझन आहे ते, पडताना माणूस वागताना खाली माणूस पडतो. मग आणि एक केस होती माझ्याकडे, अशीच केस होती, ढकलून दिलं बाईला अशी केस होती. मग आम्ही स्पॉटला व्हिजिट केली, त्या गॅलरीच्या पॅरापेट वॉलचं किंवा त्या कठड्याचं हाईट मोजली. मग दिसीची हाईट PM नोट्समध्ये होती आणि बॉडी जिथं पडली, भिंत आहे आणि तिथून बॉडी जिथं पडली याचं डिस्टन्स आम्ही मोजलं. बघा स्पॉट पंचनामा खूप इम्पॉर्टंट असतो. आपण आळशीपणा करतो, आपण स्पॉटवरती जात नाही, परंतु स्पॉटवरती गेलं पाहिजेत वकिलांनी. खूप सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी, बारीक बारीक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नजरेस पडतात. पोलिसांनी बऱ्याचशा गोष्टी लपवलेल्या असतात. आता जर पर्सननी वाकून बघताना खाली पडलं
तर माणूस याच ठिकाणी पडणार आहे. जी माझी पॅरापेट वॉल आहे त्याच्या खालीच पडणार आहे माणूस बघताना वाकून. पुश केलं तर माणूस या वॉलच्या पुढं पडणार आहे. म्हणजे बॉडी या वॉलच्या पुढं असेल तर 100% ती केस बाय पुशिंगची आहे. आणि बॉडी खाली पडली असेल आणि पॅरापेट वॉल जर बेंबीच्या खाली असेल तर त्या ठिकाणी ऍक्सिडेंटल केस आहे. वॉल बेंबीच्या वरती असेल आणि बॉडी जर पुढे पडली असेल तर डेफिनेट इट इज अ पुशिंग केस. मग आम्ही गेलो क्लायंटकडून इन्स्ट्रक्शन पण घेतले तर क्लायंटचे इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे असतात. आपण क्लायंटला वेळ देत नाही, निश्चित पैसे घेतो आपण, परंतु पैसे घेतल्याच्या संदर्भामध्ये आपण त्यांना वेळ दिला पाहिजे, सिटिंग्स घेतल्या पाहिजे त्यांच्या. तुझं लेखी म्हणणं दे बाबा, या गोष्टी असल्याशिवाय आपण एक चांगली केस बघा. फर्स्ट यू शुड मास्टर ऑफ फॅक्ट्स. क्रिमिनल ट्रायल मधली सगळ्यात 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. मास्टर ऑफ फॅक्ट्स, दुसरं मास्टर ऑफ ऍक्ट. होमिसायडल आणि सुसायडल हे कशामध्ये लिहिले हे मोदीमध्ये माहीत नसेल तर मी डिफेन्स घेऊ शकणार नाही. आणि तिसरी गोष्ट ऍक्ट. आता हे माहीत आहे मला, असं झालं की असं होतं, ही टॅक्ट मी वापरली माझ्या केसमध्ये. मला फॅक्ट्स माहीत झाल्या, मला ॲक्ट्स माहीत झाला, मला टॅक्स माहीत झाला. आता मी काय केलं, मी ज्या इन्क्वेस्ट पंचनामा केला होता त्या इन्क्वेस्ट पंचनाम्याच्या एका स्पॉटवाल्याला विचारलं की बाबा मैताची हाईट किती होती. हो. बेंबीची हाईट किती असेल, अशी काय असेल ते 3-4 फूट. मग जो स्पॉट पंचनामा आला होता त्याला विचारलं की पॅरापिटची वॉलची हाईट किती होती. तो म्हणला 4.5 फूट. म्हणजे बेंबीच्या वरती खाली आली हाईट जी आली ती बेंबीच्या खाली आली. आणि दुसरं एक विचारलं की ती बॉडी जी पडली होती ती भिंतीच्या जवळ होती का भिंतीच्या अलीकडे जवळ होती. तो म्हणला भिंतीच्या अलीकडं. मग ह्या सगळ्या गोष्टींचं डॉक्टरांकडून एक्सप्लेनेशन केलं गेलं. त्यांना सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सांगितली गेली. जर समजा माणूस पडला तर तो जर समजा बेंबीच्या खाली असेल कंपाऊंड किंवा वॉल तो पडू शकतो, बायफॉल होऊ शकतो. अशा केसेसमध्ये डॉक्टर हो म्हटलं आणि अदर पॉसिबिलिटी आणली गेली आणि त्याच्यासोबत ती केस ॲक्विटल झाली. परंतु याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, लक्षात घ्या. माझी केस काय की ती बाई धुणं वाळत घालत असताना खाली पडली. परंतु जर स्पॉट पंचनाम्यामध्ये धुणं कुठेही नसेल तर डेफिनेटली तुमची केस ही वॉशआउट होते. त्यामुळे स्पॉट पंचनाम्यामध्ये जर समजा त्या ठिकाणी पोलीस मुद्दामून काय करतात, सगळ्या गोष्टी सप्रेस करतात. म्हणून आपण ॲडमिट नाही करायचं. आपण पंचनाम्यामधल्या पंचाकडून आर्ट ऑफ क्रॉसने त्या ठिकाणी त्या गोष्टी सगळ्या आणायच्या. धुण्या भांडी करण्याला बाई नव्हती, कुणाला विचारायचे तिच्या आईला, आई वडिलांना. धुणे भांडी करणारी बाई असेल तर ह्याचा अर्थ काय होतोय. म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत की पहिल्या प्रश्नाची रिलेव्हन्सी माझी शेवटच्या प्रश्नाचं काय, मला काय ठिकाणी त्याकडे धुणे भांडी होती आणायची आहेत रेकॉर्डवरती. पहिल्या प्रश्नाची रिलेव्हन्सी माझी कुठे आहे, PW1 आई म्हणणार आहे का नाही ना माझं बाळ खूप लहानात होतं आणि त्याच्या काही धुणे भांड्याला बाई लावली होती म्हणणार आहे का, नाहीच म्हणणार आहे. असली तरी नाही म्हणणार आहे. परंतु हे कधी कळतंय आपल्याला, पहिल्या प्रश्नाची रिलेव्हन्सी मला शेवट काय आणायचं, सर्कल आहे असं लक्षात घ्या. हे सर्कल कंप्लीट झाल्याशिवाय तुमची केस पूर्ण होणार नाही. आणि डोक्यामध्ये पाहिजे आपल्याला, मी मागाशी काय सांगितलं, डोंट आस्क द क्वेश्चन्स ऑफ विच आन्सर यू डोंट नो. तुम्हालाच उत्तर माहित नाही, तुम्ही प्रश्न विचारायचा नाही, अंधारात गोळ्या मारायच्या नाही, अंधारात तीर मारायचं नाहीये. तुम्हाला रेकॉर्डवरती काय आणायचं, या ठिकाणी मला धुणे भांडी त्या ठिकाणी होती हे मला रेकॉर्डवरती आणायचं. मग ते कसं आणायचं तर तुमचं स्किल आहे. ठीक आहे. डिबलिंग ऑफ सलायवा झालं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक पॉईंट या सुसाईड आणि होमिसाईडमध्ये बायफर्केट करण्यासाठी काय असतं. सर थोडं एक 15-20 मिनटं घेऊ का एक्स्ट्रा, अजून तुम्ही 45 मिनटं दिल्या आम्हाला, काही 45 मिनटं होणारच नाही आहे. एक 10-15 मिनटं घेतो आणखी. हां सर घेतो. मी काय बोर करत नाही आहे, प्रॅक्टिकलच सांगतोय सगळं. त्यात पूर्वी एक सांगतो, धैर्यशील पाटील आपल्या सातारचे आहेत आणि मला फॉर्च्युनेटली या सगळ्या लोकांबरोबर प्रॅक्टिस करायला 2002 साली खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पुण्यामध्ये खूप, म्हणजे धैर्यशील पाटील दादा यायचे, आमचे शिवदे सर असायचे, निंबाळकर सर, काकडे सर, विराज मोहिते, हे 5 बोला फंडा, ह्या लोकांबरोबर आम्हाला बघायला मिळालं. त्यांच्यावर केस मला चालवायला मिळाले. हे खूप नशिबवान आम्ही त्यावेळेस होतो की आता थोडंसं आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन थोडीशी कमी होत आलेली आहे. बारामतीची केस होती. एकच मिनटं. मी या फील्डकडे कशामुळे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सकडे वळलो सांगतो. केस अशी आहे, एक आरोपी आहे, मयत आहे डिसीज, या 4 येऊन सपासप तलवारीने वार केले, अशी केस.
त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असताना त्यांनी मृत्यूपूर्व जबाब दिला की ह्या चौघांमध्ये हत्यारं होती आणि त्यांनी मला सपासप वार केला. आता मग काय सांगितलं, डायिंग डिक्लेरेशन सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स सफिशियंट टू कन्विक्ट. मग फक्त काय 2 क्रायटेरिया सांगितले, इट शुड बी व्हॉलंटरीनेस अँड इट शुड बी पर्सन मस्ट बी कॉन्शियस. आता बघा, दादा हर्षद निंबाळकर सर 2 नंबर आरोपीतर्फे आणि मी त्या 4थ्या आरोपीतर्फे. तो आमचा आरोपी बार्शीचा होता. माझं नुकतंच वकिलीची सुरुवात 2-3 महिन्यात असेल आणि 2-3 महिन्यामध्ये काय येतं आपल्याला माहीत आहे, कोर्ट कुठं बसते सुद्धा कळत नाही. आणि कोरोनानंतर तर अशी परिस्थिती अवघड झालेली आहे आता की खूप सांगायला तुम्हाला तर मी पुढं बोलेन ते. आणि समोर उज्ज्वल निकम म्हणजे हे महाराष्ट्रातली त्यावेळेची सगळ्यात मोठी मंडळी आणि त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली मला त्या ठिकाणी आरोपी आमचा मित्र लहानपणापासूनचा, परिस्थिती नाही निंबाळकर वकील द्यायचे, माझ्याकडे आलेला आणि मी त्या ठिकाणी फॉलोअप घेत होतो. दादांची क्रॉस बघा, तुम्हाला पण आश्चर्य म्हणजे मला पण आश्चर्याचा धक्काच होता त्यावेळेस. सर मेडिकल डॉक्टर आलेले PM जे बाबे डॉक्टर ज्यांनी 1,500 PM केले त्यावेळेसचे महाराष्ट्रातले सगळे टॉपचे होते, मी सोडलं तर. न्यायाधीश पण गवारे म्हणून होते, खूप सुंदर जज. आणि मग चालू झालं क्रॉस. माणसाच्या शरीरामध्ये नॉर्मल किती रक्त असतं म्हणजे 5 ते 6 लिटर. म्हणजे 5 ते 6 लिटर रक्त असल्यानंतर तो माणूस व्यवस्थितपणे शुद्धीवर असतो. हो, मग ते रक्त जर कमी झालं तर माणूस अनकॉन्शियसमध्ये जातो. हो, मग किती कमी व्हायला पाहिजे, साधारणपणे 2-3 लिटर 3 लिटरपर्यंत रक्त आलं तरी तो अनकॉन्शियस जातो. हो बघा, मग ब्लड प्रेशर आणि रक्तातल्या अभिसरणाचा परिणाम असतो. देर इज अ रिलेशन बिटवीन द BP अँड द सर्क्युलेशन ऑफ अ ब्लड. येस, सो वेन पेशंट ॲडमिटेड इन हॉस्पिटल यू हॅव टू मेंटेन द रेकॉर्ड बाय MLC आपलं मग असे झाल्याप्रमाणे. येस, in this case when patient is serious you have to monitor the BP and the pulse rate of the person. Yes, from hour to hour. Mug in this case whether you have maintained the record of the patients of BP and pulse. Yes, त्यांनी ते MLC मागून घेतलं होतं. 11:30 वाजता डायिंग डिक्लेरेशन्स दिली अशी केस. 11:30 वाजता त्यांच्याकडे ते सगळे BPचं रेकॉर्ड होतं. मग नॉर्मल BP किती असतो 110, 120, 90. त्याला सिस्टॉलिक डायस्टॉलिक वरचा आणि खालचा आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो. कुठलं ॲपरेटस वापरलं जातं, स्पॅरो मॅग्मोमीटर. ठीक आहे, सगळ्यांनी बघितलं आपण, हे सगळे आपण. आणि मी तेच तुम्हाला सांगतोय, 7वी 8वी 9वी 10वीचंच नॉलेज लागतंय, जास्त तुम्हाला ग्रॅज्युएशनचं नॉलेज या मेडिकलच्या आपल्या क्रॉस एक्झामिनेशन लागत नाही. सगळ्यांना माहिती आहे ब्लड प्रेशर किती असतो, सगळ्यांना माहिती आहे ते मोजण्याचं यंत्र काय असतं. आणि मग एकदाच मोजल्यानंतर एकाच वेळी वरचा आणि खालचा BP एकदम रिफ्लेक्ट होतो. हो, मग या केसमध्ये या माणसाचा वरचा BP किती ते म्हणले 90 आणि खालचा BP किती डॅश. खाली काय होतं डॅश. म्हणजे जर तुम्हाला वरचा आणि खालचा BP जर आढळून आला तर तुम्ही नोंद करता. हो, मी तर डॅश आहे म्हणजे तुम्हाला त्याचा BP तुम्हाला लागलाच नाही, BP त्याला सापडलाच नाही, म्हणजे तो BP तुम्हाला ट्रेस आउटच झाला नाही. हो, मग 11:30 वाजता BPची अशी परिस्थिती आहे आणि 11:30 वाजून 1 मिनिटांनी 11:30 तुम्ही डायिंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करताय. मग तो माणूस कॉन्शियस असेल का? फक्त एका डॅशवरती. लक्षात घ्या, आपण बघितलं असतं तर PM मुले डॅश आपण काय म्हटलं असतं, लिहिलं असेल डॉक्टरने, काहीतरी चुकलं असेल त्याचं काहीतरी लिहायचं राहून. एका डॅशवरती केस सुटते. परंतु त्याच्या पाठीमागेही दादांची तपश्चर्या 20, 22, 25 वर्षांची काय असेल तर. दादांसारखा मेडिकलचा क्रॉस घेणारा माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये, माझी 22 वर्षाची प्रॅक्टिस आहे, मी पूर्णपणे बार्शी, भूम, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर पूर्णपणे सगळीकडे केसेस चालले आहेत. पण दादांसारखी मला क्रॉस एक्झामिनेशन मेडिकलमध्ये मला कुठं दिसली नाही. तुमच्या सातारच्या भागातल्या आहे. दादांकडून तुम्ही सगळ्यांनी प्रेरणा घ्या आजच्या लेक्चर्समधून आणि स्वतः मेडिकलचा अभ्यास चालू करा. बघा किती सुंदर त्यांनी क्रॉस घेतली आणि ती केस सुटली बरं का. अक्षरशः उज्ज्वल निकमांनी 2 दिवस आर्ग्युमेंट केली, डायिंग डिक्लेरेशन होती, दादांनी 4 दिवस केली. दादांची सुरुवातच होते, वेदर आय एम इन इंग्लंड ऑर नॉट, द प्रॉसिक्युशन मस्ट प्रूव्ह देअर ओन केस, हिअर दे आर पुटिंग बर्डन ऑन माय शोल्डर, आय एम नॉट इन इंग्लंड. अशी दादांची त्यावेळेस दादांची ती
रुबाबदार इंग्लिश भाषा, दादांचं कमांड, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावरती खूप परिणाम झाला आणि मी पण त्यावेळेस ठरवलं की आपण मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि याच्यावरती प्रावीण्य मिळवायचं. आजही बऱ्याच मॅटर्समध्ये मी कंडक्ट करतो क्रॉस. दुसरी अजून एक तुम्हाला एक किस्सा सांगतो. शिवदे सर होते आपले, फेकान शिवदे, त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळा चर्चा करत असायचो. त्यांचं आणि माझं थोडंसं संबंध, केमिस्ट्री बॅकग्राऊंड दोघांचं पण, माझं आणि सरांचं. सलमान खानची केस आहे, आपल्याला वाटतं की सलमान खानची केस अशी सुटली असेल, साक्षर हॉस्टाईल झाले असतील, अमकं झाले असेल, तमकं झाले असेल, परंतु सलमान खानची केस हा त्यांच्या लॉयर्सच्या फक्त आणि फक्त प्रयत्नामुळे सुटलेली आहे. लक्षात घ्या, सलमान खान दारू पिऊन गेला आणि डॅश दिली. सलमान खानचं रक्ताचं नमुना आले, रक्ताच्या नमुन्यात CA सर्टिफिकेट असतं, आपल्याला माहिती आहे, केमिकल अनालिसिस सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये ब्लड अल्कोहोल फाउंड. आपण काय करतो, साहेब काय नाही ते ॲडमिट करा आणि 294 293 हे प्रमाणे ते ॲडमिसिबल पार्ट अप आहे. परंतु आपल्याला वाटत असेल तर आपण CA ची सुद्धा क्रॉस घेऊ शकतो. शिवदे सरांनी CA ची क्रॉस घेतलेली आहे. आतापर्यंत मला वाटत नाही तुम्ही कुठे ऐकलं असेल की CA ची जे क्रिमिनल ट्रायल प्रॅक्टिस केमिकल अनालिसिसची त्यांनी क्रॉस घेतलेली आपण कधी ऐकलं नसेल. मी ती गोष्ट स्वतः डोळ्याने बघितलेली नाही, ऐकलेली आहे. बघा, ब्लड जर असंच ठेवलं उघड्यावरती, हवेमधले किटाणू असतात, जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात, त्याच्यावरती रिॲक्शन्स होते केमिकलची आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल फॉर्म होतं. जसं आपण ऊसाची मळीमध्ये इस्ट टाकतो कारखान्यात आपल्या इकडं, त्यातून अल्कोहोल तयार होतो आणि पूर्णपणे बॅक्टेरियल फंक्शन्स आहेत. हे जीवाणू, विषाणू आणि बॅक्टेरिया जे असतात त्याचा अल्कोहोलमध्ये जर आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये रक्तामध्ये अल्कोहोल तयार होतं आणि ते अल्कोहोल आणि हे अल्कोहोल एकच आहे, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. मग सरांची क्रॉस बघा, ज्या ट्यूबमध्ये तुम्ही ब्लड काढलं ते किती ml काढलं. आता त्याच्यामध्ये बॉम्बे पोलीस ॲक्ट आणि हा ब्लड ॲक्ट पण आहे, त्याच्यामध्ये किती ml रक्त काढायला पाहिजे ते नमूद केलं आहे. ती ट्यूब नळी, जी रासायनिक ट्यूब नळी ती पहिले स्टेरिलाइज केली झाली पाहिजे. त्या ठिकाणी पोटॅशियम डायक्रोमेट नावाचं 3:2 प्रमाणामध्ये ते पोटॅशियम डायक्रोमेट त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. म्हणजे काय, बफर सोल्युशन आहे ते. म्हणजे काय होतं, त्याच्यावरती किटोनाची कुठलीही रिॲक्शन होत नाही. मग या सगळ्या सर्कमस्टन्समध्ये डॉक्टरांची क्रॉस घेतली गेली त्या CNची. तुम्ही स्टेरेल केलं होतं का, नाही. याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट किती ml टाकतं त्याला काही सांगता आलं नाही. पोटॅशियम डायक्रोमेटचं फंक्शन काय असतं त्याला सांगता आलं नाही. आणि असं रेकॉर्डवरती आलं गेलं की त्याच्यामध्ये जे स्टिकिंग असते, बारकी स्टिकिंग, ज्या ठिकाणी आपण ब्लड काढतो त्या ठिकाणी एक स्टिक असते, ती चिकटपट्टी लावायची, तिथली दुसरी चिकटपट्टी त्या पेपर्सवरती ठेवायची, ज्या पेपर्स फॉर्म भरतो ब्लड काढताना त्याच्यावरती त्या ॲक्यूची सही घ्यायची, त्याच्यावरती पंचांची सही घ्यायची, त्या स्टिकिंगवरती त्याचे सही घ्यायचे. एवढा सगळा प्रकार आहे. कारण का, पोलीस किंवा कुठले अधिकारी त्या ठिकाणी टॅम्परिंग करून, बऱ्याच वेळा होतं आपण ब्रीथ एनालायझर टेस्ट बघतो त्यात फुंक मारायची, याच्यामध्ये पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये दुसऱ्याच कुणाचं अल्कोहोल काढलं जातं आणि तिसऱ्याच माणसाचा रिपोर्ट दिला जातो. म्हणून हे सगळ्या प्रिकॉशनरीज मेजर्स आहे. याच्यावरती एवढी क्रॉस घेतली गेली आणि त्या ठिकाणी असं देशपांडे साहेब होते, ते जस्टिस झाले, तर त्यांनी ती जजमेंट दिली आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे कोर्टाने ऑब्झर्वेशन दिलं आहे की याच्यामध्ये पॉसिबिलिटी कॅनॉट बी रूल्ड आउट की हे रक्त बाहेरच्या बॅक्टेरियामुळे त्या ठिकाणी अल्कोहोल फॉर्म झालं असण्याची शक्यता आहे आणि केस सुटली. त्याच्यामध्ये शिवदे सरांनी लॅबमध्ये 6 महिने स्वतः त्यांनी त्या ठिकाणी टेस्टिंग केलेली होतं, त्यांनी मला स्वतः सांगितलं. म्हणजे आपल्याला वाटतं सलमान खान सुटला आहे, सलमान खान असं नाही सुटला, हा लॉयरच्या प्रयत्नामुळे सुटलेला आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेस केस चालवतो या सगळ्या गोष्टींच्या बारीक बारीक मेडिकल सायन्समधल्या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष जर दिलं आपण ही आपली केस पूर्णपणे ॲक्विटल करू शकतो. चला आणखीन एक किस्सा सांगतो. काय झालं, एक उस्मानाबादमध्ये केस होती, मीच चालवली ती केस. तेच केस, सासरा आला, धरलं, सासूनी मारलं, दिरानी रॉकेट टाकलं आणि काडी पिटवून दिली, अशी केस. डायिंग डिक्लेरेशन्स वगैरे होती. परंतु PM नोट्समध्ये काय होतं की त्या बाईनी डायिंग डिक्लेरेशनमध्ये सांगितलं की मला सासऱ्याने काठी मारली आणि एक इंजुरी होती तिथं डोक्यावरती. मग मला सांगा, मी कितीतरी म्हटलं की ही सुसाईडची केस आहे, सुसाईडची केस आहे, सुसाईडची केस आहे किंवा ॲक्सिडेंटची केस आहे,
परंतु मग ॲक्सिडेंटच्या केसमध्ये, इंजुरी सुसाईडच्या केसमध्ये स्वतःहून तर मारून घेणार नाही कोणी. मग जोपर्यंत ती इंजुरी मी एक्सप्लेन करत नाही, कारण काय 106 प्रिन्सिपल आहे आपल्याकडं, डेड टेल नो टेल, हु इज अलाइव्ह ही हॅज टू टेल द टेल. एक रूम आहे ए आणि बी, त्या ठिकाणी ते रात्रभर झोपले आणि बी डाईट झाला. कोणी सांगायचं तो कसा मेला? ए नाही सांगायचं आहे. घरामध्ये 7 वर्षाच्या आतमध्ये जर अननॅचरल घटना घडली 113 ए 113 बीच्या प्रिझम्पशन प्रमाणे ते आपली जबाबदारी आहे की तिला काय झालं होतं ते. जर आपण नाही डिस्चार्ज केलं तर गोज टू अगेन्स्ट. मग मला माहीत होतं की त्या ठिकाणी ती इंजुरी मला एक्सप्लेन करावी लागणार, त्याशिवाय ती केस सुटणार नाही. आम्ही स्पॉटवरती गेलो. आपण सगळे खेडेगावातल्या बॅकग्राऊंड्समधले पण आहात. खेडेगावामध्ये बाथरूम आणि दरवाजे टॉयलेटचे हे कमी हाईटवरती असतात. आम्ही स्पॉटवरती गेलो. आम्हाला जाणवलं की घटना किचनमध्ये घडलेली आहे. किचनमध्ये घडलेली घटना आपण डोळ्यासमोर इमॅजिन करा की बाई अशी सगळी जाळ लागलेली आहे आपल्याला. बाई कुठं पळणार आहे? पाण्याकडं. नॅचरल आहे. मग पाण्याकडे पळत असताना आम्ही बाथरूमकडे गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी आढळलं की बाथरूमचा दरवाजा हाईटनं कमी आहे, हाईटनी कमी आहे. मग एखादी बर्न कंडिशन्समध्ये असणारी बाई ज्यावेळेस पळते दरवाजाकडे बाथरूमकडे, त्यावेळेस तिला त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येणार आहे का? नाही. ती धडकली. धडकल्यामुळं जो आपला वरचा जो भाग असतो दरवाजाचा चौकट, ती चौकट तिला लागली आणि त्याची ती इंजुरी होती असं मी इमॅजिन केलं. आणि परत एकदा मी PM नोट्स बघितल्या. त्या ठिकाणी त्या इंजुरीची जी लाईन होती, डायरेक्शन्स होती, ती पॅरल होती, पॅरल. मग एखाद्या बाईला जर काठी मारायची, पॅरल अशी काठी कोणी मारू शकेल का? मग डॉक्टरना असा प्रश्न विचारला गेला, सर इन दिस केस यू फाउंड वन इंजुरी ॲट हेड, सो दॅट इंजुरी कॅन बी पॉसिबल व्हेन अ बर्निंग पेशंट्स ऑर बर्निंग पर्सन्स रनिंग अँड स्ट्रायकिंग ऑन द एनी ऑब्जेक्ट. तर म्हणले हो. आणि याच्यामध्ये जी पॅरल डायरेक्शन्स आहे त्यावरून या ठिकाणी कुठल्याही काठीची त्यांना इंजुरी झालेली नसण्याची शक्यता जास्त आहे. तर डॉक्टर म्हटले हो. आणि या एका गोष्टीमुळं कोर्टाने केस ॲक्विटल केली. का? तर पॅरल आणि ऑब्लिक याच्यामध्ये बायफर्केशन आहे. माणसाने काठी मारली ते ऑब्लिक डायरेक्शन्समध्ये लागणार आहे. पॅरल काठी कुणी मारू शकत नाही. हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन्स होतं आणि कोर्टाने ती केस ॲक्विटल केली. सांगण्याचा उद्देश माझी पाठ थपथपून घेत नाही. उद्देश एवढाच आहे की आपण वकील आहोत, आपण त्या ठिकाणी स्पॉटला जाणं गरजेचं आहे. स्पॉट स्पीक्स इटसेल्फ. आपण जात नाही. मी जर त्या ठिकाणी स्पॉटला गेलो नसतो, ती चौकट मला लक्षात आली नसती, तो डिफेन्स मला लक्षात घेता आला नसता आणि त्या केसमध्ये मला शिक्षा लागली असते. कारण इंजुरी आहे म्हटल्यानंतर ते कुठे जाणार आहे? होमिसाईडकडे जाणार आहे. आणि ती केस ॲक्विटल झाली. जर बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत, 1-2 मिनटं घेतो. बेसिक कन्सेप्ट्स आहेत. रायगर मॉर्टिस, पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. तर काय रायगर मॉर्टिस बऱ्याच वेळा ऐकतो आपण, काय खूप वेगळं नाही. मला सांगा, आता बघा मी हात असा आखडल्यानंतर इथले मसल रिलॅक्स झाले, इथले मसल्स आकुंचन पावले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रिलॅक्सेशन्स अँड आकुंचन आणि प्रसरण. मेल्यानंतर काय होतं? हे सगळे जे स्नायू आहेत त्यातले एन्झाईम्स, त्यातल्या सगळ्या गोष्टी बंद होत आहे. त्यात ATP असतं, त्याची एनर्जीमध्ये रूपांतर होतं. कसं होतं? हे सगळं 8वी-9वीमध्ये आहे. ह्या सगळ्या मसल्स काय होतात? वर्किंग करायचं बंद होतात. ताठरता म्हणजे ही सगळी स्नायूंची ताठरता तयार व्हायला चालू होते. त्याला स्नायूंची ताठरता म्हणजे रायगर मॉर्टिस. ताठर झाले स्नायू. आता काय होतं? ह्या स्नायूंची ताठरता जी आहे ती मेल्यापासून चालू होते. चालू झाल्यानंतर त्याला रूल, मग जसा रूल ऑफ 9 सांगितला तसा रूल ऑफ 12 आहे. आपल्या पापण्या बघा तुम्ही, माणूस मेल्यानंतर पापण्या आपल्या डोळे उघडे असतात. किती बेसूर वाटतं ते. पहिल्यांदा पापण्या झाकल्या जातात. मग रायगर मॉर्टिस इथून चालू होतं, पायापर्यंत येऊन थांबतं. म्हणजे शरीरातल्या स्नायूंची ताठर व्हायला सुरुवात झाली. पापण्याचे स्वायू, नाकाचे स्वायू, कानाचे, गळ्याचे, हाताचे, पायाचे आणि पायापर्यंत ते येऊन थांबलं. याला 12 तास लागतात. माणूस मेल्यापासून रायगर मॉर्टिस पूर्ण डेव्हलप व्हायला 12 तास लागतात. ते पुढच्या 12 तास थांबतं आणि नंतर 12 तासामधून पासअप व्हायला चालू होतं आणि पुढच्या 12 तासामध्ये ते पूर्णपणे नष्ट होऊन जातं. रूल ऑफ 12 म्हटलं जातं.
मग या रायगर मॉर्टिसचा वापर आपल्या केसमध्ये आपण कसा करायचा आहे? ठीक आहे. मग आता डॉक्टरने सांगितलं की रायगर मॉर्टिस फुल्ली डेव्हलप्ड म्हणजे काय? मृत्यू याचा मी आज PM करायला घेतलं संध्याकाळी 7 वाजता. याचा मृत्यू, या बॉडीला मृत्यू कधी आलाय? 12 तासापूर्वी. पूर्ण डेव्हलप झालं म्हणजे 7 वाजता मृत्यू आला, सकाळी 7 वाजता 12 तासामध्ये. मग लास्ट सीन थेरी असते. एनी बीला मारलं आणि दोघं जण एकत्र जाताना मी पाहिलं. परंतु या रायगर मॉर्टिस प्रमाणे लास्ट सीन किती वाजता आहे? 7 वाजताचा आहे. बरोबर. मग लास्ट सीन 7 वाजताचा असल्यानंतर जर रायगर मॉर्टिस आपण अलीकडे आणलं गेलं आणि रायगर मॉर्टिस अलीकडे आणून जर समजा त्याचा मृत्यू जर समजा संध्याकाळी 6 वाजताच झालेला आहे, तर संध्याकाळी 6 वाजता मयत झालेला माणूस परत 7 वाजता एखाद्या माणसावर दिसेल का? म्हणजे आपण जो आयविटनेस आहे, आयविटनेस म्हणतो की मी इकडे चाललो होतो घराकडे, हा याला गाडीवर घेऊन तिकडे गेला जंगलाकडे, आणि मग आपल्यावरती 106 बर्डन येतं. पर्सन हू हॅज टू टेल बिकॉज दे टेल नो टेल, हू इज अलाइव ही हॅज टू टेल द टेल. मग लास्ट सीन थिअरी जी आहे ते आपण डिस्कार्ड करण्यासाठी या रायगर मॉर्टिसचा वापर आपण आर्ट ऑफ क्रॉसमध्ये करायचा. डॉक्टरांना सांगायचं देर इज रूल ऑफ 12. मग सांगितल्याप्रमाणे हे किती तासामध्ये डेव्हलप होतो. या केसमध्ये आपल्याला हे पूर्णपणे डेव्हलप झालं दिसलं, म्हणजे या मैताचं मरण हे 12 तासापूर्वी म्हणजे 7 वाजता असल्याची शक्यता आहे. डॉक्टर हो म्हणतात. आणि आपण आय विटनेसची थिअरी असते की आम्ही 6 वाजताच बघितलं, 5 वाजताच बघितलं. आय विटनेसकडून तो टायमिंग कन्फर्म करायचा, तो आय विटनेस डिसबिलीव्ह होतो. आणखी एक मुद्दा आहे की पोटातले कंटेंट्स, टाइम सिन्स डेथ नावाचा एक प्रकार असतो. आपण आता जेवलं तर पुढच्या 5 तासामध्ये पूर्णपणे माझ्या शरीरातलं अन्न सगळं संपून जातं, त्याचं रूपांतर लिक्विड फॉर्ममध्ये होतं, त्याच्यामुळे स्टमक कंटेंट्स नील. परंतु 3 तासात सेमी डायजेस्ट लिक्विड सापडणार, त्याच्या आधी थोडंसं आणखीन वेगळं सापडणार. त्या स्टमक कंटेंट्समधलं जे काही अन्न आहे त्याच्यावरून तो माणूस किती तासापूर्वी मयत झालेला हे आढळून येतं. मयत जेवलाय 2 तासापूर्वी, डोक्यामध्ये फटका मारला 2 तासानंतर तो मरणार आहे. पूर्णपणे डायजेस्टेड सापडणार का? डायजेस्ट व्हायला किती लागतात? 5 ते 6 तास लागतात. 2 तासामध्ये त्याच्यामध्ये काय सापडणार आहे? सेमी डायजेस्टेड फूड. म्हणजे तो माणूस कधी मेलाय? 2 तासापूर्वी. ह्याचा वापर कसा? हे सगळं माहीत झालं, प्रिन्सिपल माहीत झालं. मग सांगितलं मी तुम्हाला फॅक्ट माहीत झाल्या, ऍक्ट माहीत झालं, पण टॅग कशी वापरायची आहे लक्षात घ्या. अशी केस होती, मी चालू ती एक केस. ते मंदिराच्या बाहेर मुलगा आणि मुलगी आले आणि त्या मुलीला या मुलाने मंदिरातला प्रसाद खायला दिला. त्यानंतर ती मुलगी 2 तासात मंदिराच्या पाठीमागच्या एका ग्राउंडमध्ये मयत अवस्थेमध्ये सापडली. पोलिसांची स्टोरी अशी की दोघांचं लव्ह रिलेशन्स होतं, त्यातून ती प्रेग्नंट झाली होती, त्यामुळे त्याला ही नको होती म्हणून यांनी तिला मारलं. कशाने मारलं ते दॅट इज अ पट. पण ही लास्ट सीन थिअरी झाली. ज्या वेळेस दोघांना एकत्र पाहिलं जातं, मयत आणि आरोपी, त्यानंतर मयत सापडून येत नाही, मेलेली असते, अशा सर्कमस्टन्सेसमध्ये बर्डन कुणावरती? आरोपीवरती. ही लास्ट सीन थिअरी झाली. मग आता लास्ट सीन थिअरी आपण प्रॉक्झिमिटी ऑफ डिस्टन्स, प्रॉक्झिमिटी ऑफ हे टाइम सीन डेथ ह्यावरून पण काढली जाते. परंतु मला सांगा, त्या पुजारी होता आमच्या विटनेस, तो म्हटलं की हा हे दोघांना मी ओळखतोय, गावातले आहेत, हे माझ्या मंदिरामध्ये आले होते 11 वाजता आणि त्यानंतर यांनी ह्याला प्रसाद दिला आणि बॉडी 1 वाजता सापडली. आता डॉक्टरना मी म्हटलं सर हेच टाइम सीन देत, जर एखाद्या व्यक्तीने जर अन्न खाल्लं असेल तर किती तासामध्ये डायजेस्ट होतो? 5 तासामध्ये. 2-3 तासामध्ये पूर्णपणे डायजेस्ट होणार नाही. मग आता केस काय त्यांची? प्रसाद दिला आणि 2 तासामध्ये मरण पावली. मग प्रसादाचे काही कण स्टमकमध्ये सापडायला पाहिजेत का नको? नाही, सापडायला पाहिजेत. डॉक्टरला म्हटलं यू आर नॉट फाउंड एनी कंटेंट्स इन द स्टमक. येस, आय डू नॉट फाउंड एनी कंटेंट्स ऑफ द इन द स्टमक. म्हणजे हा जो विटनेस आहे, कोण? तो पुजारी, तो बोलतोय की ही आली होती, हे आला होता, हे डिस्कार्ड होतं ना. कारण जर तुला प्रसाद दिलाय, तुझ्या समोरची स्टोरी आहे, आणि जर स्टमक कंटेंटमध्ये प्रसाद सापडत नसेल तर तू खोटं बोलतोय. आय विटनेस वर्सेस मेडिकल एव्हिडन्स. लक्षात घ्या, आय विटनेसला डिसबिलीव्ह करण्यासाठी मेडिकल एव्हिडन्सचा आपण वापर करू शकतो.
लॉ काय म्हणतोय, असं कुठेही नाही आहे की मेडिकल एव्हिडन्स आणि आय विटनेस याच्यामध्ये मेडिकल एव्हिडन्स प्रिव्हेल होतं असं नाही आहे. परंतु सुप्रीम कोर्ट असंही म्हणतं की मेडिकल आणि आय विटनेसची केस असेल तर मेडिकल एव्हिडन्स टोटली आय विटनेसला कॉन्ट्राडिक्ट करत असेल तर आय विटनेस डिसबिलीव्ह करावा. म्हणजे एखादा आय विटनेस म्हणतो की माझ्या समोर यांनी बीला गोळी मारली पायामध्ये, ठीक आहे, परंतु ती मांडीला मारली, परंतु ती पिंडीला सापडली गोळी, टोटली कॉन्ट्राडिक्ट होत नाहीये. परंतु जर गोळीच नसेल पायामध्ये टोटली कॉन्ट्राडिक्ट होतं आणि अशा पद्धतीने आपण आय विटनेस डिसबिलीव्ह करू शकतो. काय सर संपू? हे बघा, सांगण्यासारखं खूप आहे. एक छोटासा किस्सा सांगतो आणि माझे लेक्चरची समाप्ती करतो. ॲक्च्युली 2-3 तास जरी घेतले तरी कमी पडणार आहे, मी घेतलेच असे, परंतु कधीतरी एकदा सर आपण आणखीन एकदा करूया आपण. अशी केस होती, मित्र होते 3-4 जण, एकाला त्यांनी काय केलं, बिझनेस टाकू म्हणून पैसे घेतले आणि त्याचा गळा आवळून नदीमध्ये टाकून त्याला मारलं, त्याची बॉडी सापडली आणि जो मयत होता तो मुस्लिम होता. आता बघा, घरचे आले, घरच्यांनी म्हटले की नाही हीच बॉडी, आता पाण्यात टाकल्यानंतर बॉडी कुजणार आहे, त्याला मासे खाणार आहेत, बॉडी फेसनी काय ओळखण्यासारखी नव्हती, परंतु पोलीस आळशीपणा करतात. आता याच्यामध्ये DNA टेस्ट करणं गरजेचं आहे, सुपरइम्पोजिशन करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्या हातावरती कुठली काही नाव वगैरे आहे का, गोंदलेलं आहे का, या सगळ्या गोष्टीवरून आयडेंटिफिकेशन होतं माणसाचं बॉडीचं. याच्यामध्ये फक्त पोलिसांनी स्टेटमेंट, आम्हाला बॉडी दाखवली, ती बॉडी आमच्याच पुतण्याची होती, आमच्याच भावाची होती आणि आम्ही ती ओळखली, एवढेच सिंगल स्टेटमेंट. आणि पोलिसांनी आणखीन काय चूक केली होती की त्यांनी त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम्समध्ये पोस्टमॉर्टमच्या आधी त्या मैताचे फोटो काढले होते आणि ते चार्जशीटला जोडले होते. आपण काय करतो, चार्जशीट अतिशय कॅज्युअली बघतो, आरोपीने दिलेली आपल्याकडे कॉपी असते, त्यातल्या 5 पानातले 3 पानं त्यांनी लपवलेले असतात, सापडून येत नाहीत, आपण तसं तरी लय होतो आणि आपण केस चालवतो आणि पुढं कळतो की अरे बाबा हे आपल्या अगेन्स्ट होतं, आपल्या फेवरमध्ये होतं, आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत होत नाहीत. सरळ कोर्टामध्ये जायचं, कोर्टातलं पान ना पान बघायचं, आपलं आणि ते चार्जशीट टॅली करायचं आणि मग केस चालू करायची. केस हे बघा, आपण वकील आहोत, आपल्या चुकीमुळे केसला शिक्षा लागणं घातक आहे. आपण बेस्ट ऑफ द बेस्ट प्रयत्न केले आणि कोर्टाने शिक्षा दिली किंवा सोडलं तेच गोष्ट वेगळी आहे. आपण नाही चुकायचं, आपण आणि डॉक्टर चुकले की पेशंट डेथ, आपण नाही चुकायचं. मग मी ते फोटोग्राफ्स बघितले, फोटोग्राफ्समध्ये ना पूर्णपणे बॉडी कुजलेली होती. डॉक्टरांना 4-5 प्रश्न विचारले, सर ही बॉडी पूर्णपणे कुजलेली आहे, मॅगट फॉर्मेशन आहे आणि जर आपण बॉडी बघितली तर फेस पूर्णपणे डिस्टोरेट झालेला आहे, माणसाच्या चेहऱ्यावरून कुणाची बॉडी हे का ओळखू येत नाही. डॉक्टर म्हणले हो. आता डॉक्टर एक्सपर्ट आहेत, नातेवाईक काही म्हणतील, डॉक्टरांचं एव्हिडन्स थोडं भेटेत धरणारच ना कोर्ट. बरं, मग या केसमध्ये ही बॉडी हिंदू आहे का मुस्लिम आहे हे बायफर्केट करण्यासाठी आपण काय करता, तर ते म्हणले आम्ही सर्कमसिजन बघतो. सर्कमसिजन म्हणजे कटिंग ऑफ द पार्ट ऑफ द पेनिस, त्याला सुंता म्हटली जाते. या केसमध्ये सर आपल्याला सुंता काय आढळून आले नाही, कारण सुंता जर केली असेल तर कॉलम आहे PM नोट्समध्ये, वेदर देर इज सर्कमसिजन ऑर नॉट, त्याच्यामध्ये डॅश होतं. म्हणजे सरला म्हटलं मी साहेबांना, असं काही झालं का की त्या ठिकाणी सुंता होती पण आपण पोस्टमॉर्टम मध्ये लिहिलं नाही, असं काय झालं का. डॉक्टर असं म्हणतील का की मला दिसलं पण लिहिलं नाही. डॉक्टर म्हणले या ठिकाणी सुंता झालेली नव्हती म्हणून मी लिहिलेली नाही. मग सुंता जर झाली नसेल तर ही डेड बॉडी हिंदूची असू शकते. येस, डॉक्टर म्हणले हिंदूची आहे. मग मेलेला माणूस मयत कोण होता, मुस्लिम होता, आणि तुम्ही डेड बॉडी कोणाची आणताय, हिंदूची. मग 302 लागेल कसा, ह्या एका पॉईंटवरती कोर्टाने ती केस सोडली. म्हणजे ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. आता दुसरे पण आणि तिसरे पण लेक्चर्स आलेले आहेत, तर मी या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी आपले देशमुख साहेब आहेत, तुमचे अध्यक्ष, यांनी बोलण्याची संधी दिली. आणि या ठिकाणी खरं बघायला गेलं तर सगळे राजेश कातुरे सर, आवड सर, हे सगळे आम्ही एकच बॅचचे. आवड सर तर मी आणि दोघंजण अतिशय आम्ही एकाच ट्युशन्सला क्लासला होतो. आणि देशमुख साहेबांबद्दल सांगावं तेवढं मगाशी सांगितलं आम्हाला, आमचे गुरु आहेत.
असं म्हटलं जातं की लॉयर्स आर मेड बाय द जजेस. साहेबांमधले जज जरी असले त्यांच्यातला वकील नेहमी जागा असतो आणि नेहमी आमच्या माया तर एवढ्या ज्युनियर्सला बोलून घ्यायचे, तू काय करतो, तू काय करतो, तू काय करतो, हा हे सांग. यांच्यासारख्या जजेसमुळे आम्ही तयार झालो आणि आम्ही जे काही मी आहे आज ते साहेबांसारख्या जजेसने आम्हाला तयार केलं. गेली 3 वर्ष मला साहेबांनी तासून तासून असं तयार केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असं कुठलं फेवर दिलेलं नाही किंवा काही नाही, पण त्यांच्यामधला एक वकील आहे तो नेहमी जागा असतो आणि ते नेहमी विद्यार्थीकडे असतात. मी सरांना गुरुच्या स्थानी मारतो, अनबुले सर आणि देशमुख सर. आणि मी फर्ग्युसन कॉलेजला लेक्चर होण्यापाठी मग ह्या दोघांचा खूप मोठा हात आहे. ते म्हणले तुम्ही एवढं सुंदर शिकवता किंवा क्रॉस घेता, तुम्ही कुठेतरी कॉलेजमध्ये जॉईन व्हा, आणखीन तुमची दार वाढेल. आणि सरांनी सांगितलं आणि मुली सरांनी मला टायटिकल लावलं, म्हणून 2 वर्षापासून फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरशिप करत आहे. सरांचेही खूप आभार आणि एवढं बोलतो आणि थांबतो. Thank you so much, sir. On behalf of audience, I extend a really hearty vote of thanks to you, sir, who spared time from his busiest schedule to grace the occasion. Today, we had an opportunity to hear your thoughts on medical jurisprudence and its applicability in session trial, and this will surely be going to encourage us in our professional life. Once again, thank you so much.